नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्ता अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्णं पद्मनेत्रं सुहासे वदनं कंठाटोपी च माला दंडकमण्डलुधर कंठ्याकरक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारकं पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा इति वर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडादेशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासे। तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुची पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासे। करता आणि करविता तूच हव्याने होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे अधिमध्याग्र कोठे नसे पाहता असोनी या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्कशास्त्रे शास्त्रांतेही नाव रे विष्णू शंकर एक सरे कोटी चाले सर्वय मी केवळ अल्पमते करू केवी आपली स्तुती सहस्रमुखे निश्चिते शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मस्ती समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पहावे। आता इति प्रार्थना नावीजी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय दे जय सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसन ये लोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे दुस्तर हा सागर याचे पावया पहिलं तीर तन्मांचरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बातो तुझ्या कृपे किती वर्णो आपले गुण द्यावे मसुख साधन अज्ञांती निरसन ज्ञानार्थ उदय प्रगटोपय शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरे भव दुःखे हे नेसो तुझ्या भजने चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो पंथ व्यवहारे वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगेन यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा प्राप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणे समर्था असोनी या संसारात प्राशिंतव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे करता आणि करविता तुझ एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्वांनी आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे. श्रीमती महिला असतील त्यांनी अष्टगंध लावायचा आहे. दादा असतील त्यांनी अष्टगंध लावायचा आहे. ओम भद्रम कर्णे विष्णुने आम्ही देवा भद्रभक्ष भीरेजत्रास्ति रंगे तुष्टवासु तनो विवेशम देवैताय दायो. ओम स्वस्ति न इंद्रो दश्वहा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न सारक्षरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. आचमन करायचंय 3 वेळा. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. 2 पळ्या पाणी तामणात सोडायचंय. ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः. हात जोडून बसायचंय. ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम दक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. हातात पाणी घ्यायचंय. प्रणवस्त परब्रह्मा ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद प्राणायामे विनियोगा. पाणी सोडून द्यायचंय. आपल्या उजव्या हाताचे मधले 2 बोट डाव्या नाकपुडीला लावायचे. अंगठा उजव्या नाकपुडीला लावायचा आहे. मनातल्या मनात गायत्री मंत्र म्हणायचा आहे. डाव्या नाकपुडीवर बोट काढून घ्यायचे. श्वास बाहेर सोडायचा आहे. नंतर अंगठा काढायचा आहे. आपल्या उजव्या हाताच्या 5ही बोटांनी प्रथम उजव्या कानाला, नंतर डाव्या कानाला, नंतर तोंडाला स्पर्श करायचा आहे. ओम आपो ज्योतिरस्मो ब्रह्मा भुवस्वरम. हात जोडून बसायचंय. श्रीमन महागणाधिपतये नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः, श्री इष्टदेवताभ्यो नमः, श्री ग्रामदेवताभ्यो नमः, श्री स्थानदेवताभ्यो नमः, श्री वास्तुदेवताभ्यो नमः, श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः, श्री सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः, श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. आपल्या पोथीची पूजा करायची. हळद कुंकू अक्षता लावून. तीन वेळा नमस्कार करायचा आहे. विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः. पोथीचं पान नंबर 12 काढायचंय. मंगलाचरण. जयती सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरण वासरमणि उत्तम साम्राशी नाशयति विघ्नानां. या कुंदेतुषहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणा वरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिदैवे सदा वंदिता. सामा पातु सरस्वतीनि भगवती निशेष जाड्यपा. मूकं करोति वाचालं पंगु लंघयति गिरिं. यत्कृपातमं वन्दे परमानंद माधवम्. नारायण नमस्कृतं नरं चैव नरोत्तमं. देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुद्रीयतम्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय.
गायत्री मंत्र 24 वेळा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. शाबरी मंत्र. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. 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 गणपती अथर्वशीर्ष. शांती मंत्र. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाभिदेवा भद्रभक्षभिर्यजत्रा स्थिरंगे तुष्टवासुतनो विवेशं देवहिताय दायु. ओम स्वस्ति न इंद्रो दश्वाहा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न सारेक्षरिषनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. ओम नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्ष तत्त्वमसि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं हर्तासि तमेव सर्वकालविन्द ब्रह्मासि तो साक्षात्मासि नित्यम्. वृत्तं वच्मि सत्यं वच्मि आत्मा मम वक्तारम श्रोतारम दातारम धातारम वाणुचानवं शिष्यमपशातातो पुरस्तातो त्रातातो दक्षिणार्थात् अवचतोत्तरातो ध्रातात् सर्वतोमा पाहि पाहि समन्तातो वाङ्मय सचिन्मातो आनन्दमय स ब्रह्ममय तो सचितानंदादित्य से तो प्रत्यक्ष ब्रह्मासि तो ज्ञानमय विज्ञानमय से सर्व जगदे तत्व जायते सर्व जगदे त्वयि तिष्ठति सर्व जगदे त्वयि लम्येष्यति सर्व जगदे त्वयि प्रतीति त्वं भूमिरापनलो नीलो न भातो चत्रा देवाक्पदानि त्वं गुणत्रयात्रिता त्वदीयत्रयातीता त्वकालत्रयात्रिता त्वमूलाधारस्थित्योऽसि नित्यं त्वं शत्रुतात्मका त्वयोगिनोऽध्यायति नित्यं त्वं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यास्तं चंद्रमास्तव ब्रह्मा बुभोसरम गणादि पूर्वमूर्चाय वर्णादि तदनुस्वार परत्परार्धे तुलसी तंतारेण हृदये तत्वमन स्वरूपम गकारम पूर्व रूपम अकारो मध्य रूपम अनुस्वार शांति रूपम बिंदुरुत्त रूपम नादम संतान सहिता संदेश ईशा गणेश विद्या गण कृषि निचित्र गायत्री छंद गणपतिर देवता ओम गण गणपतये नमः. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशां कुशधारिणं व्रतच वरदस्ते वृभान्मुषध्वजम् रक्तलंबोदर शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्तं रक्तपुष्पे सुभुजितं भक्तानुकंपिं देव जगत्कार्यमुच्यतम्. अभिर्भूतसृष्टादे प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायत्यो नित्य स योगी योगिनां वरा. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते स्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः.
ओम भद्रं कर्णेभिः शृणुयामि देवा भद्रभक्षभिर्यजत्रा स्थिरङ्गे तुष्टवासो तनुभिवेशं देवहिताय ओम स्वस्ति न इंद्र उदश्वः स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न सारेष वरिष्ठनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शांती शांती शांती। नवनाथांचा मंत्र गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग कानी पमचिंद्र रांद्या चौरंगी रेवानक बद्री सौन्या भूम्या बभू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग कानी पमचिंद्र रांद्या चौरंगी रेवानक बद्री सौन्या भूम्या बभू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग कानी पमचिंद्र रांद्या चौरंगी रेवानक बद्री सौन्या भूम्या बभू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग कानी पमचिंद्र रांद्या चौरंगी रेवानक बद्री सौन्या भूम्या बभू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग कानी पमचिंद्र रांद्या चौरंगी रेवानक बद्री सौन्या भूम्या बभू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग कानी पमचिंद्र रांद्या चौरंगी रेवानक बद्री सौन्या भूम्या बभू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग कानी पमचिंद्र रांद्या चौरंगी रेवानक बद्री सौन्या भूम्या बभू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग कानी पमचिंद्र रांद्या चौरंगी रेवानक बद्री सौन्या भूम्या बभू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग कानी पमचिंद्र रांद्या चौरंगी रेवानक बद्री सौन्या भूम्या बभू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग कानी पमचिंद्र रांद्या चौरंगी रेवानक बद्री सौन्या भूम्या बभू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग कानी पमचिंद्र रांद्या चौरंगी रेवानक बद्री सौन्या भूम्या बभू नवनाथ सिद्धा। वाचन आपलं 31 ते 36 पर्यंत आहे। अध्याय 31 श्री गणेशाय नमः। जय जय जगतपाळका जगतपंटे वैकुंठ नायका जगत सृजकाय दुकोटेळका भक्त सखा तू होसे तरी गत्याय दैसा पत्न माता लोटली तिथे काम सरिता परी कृष्णागर प्राज्ञिक सुता बळीची नेले पाचारोने करुणी जन्नीचा अधिकारो सदना गेला होता कृष्णागुरु येरू सखे जीवा पारू पाचारेली होते के ते सांगून सकळ वृत्तांत प्राणघातासे झाली होती तर परी ते सखे प्रंत देत मसलं ते असे परे तू ते सांगेन ही तर काही तसे धरून जीवे नको कष्ट मानू आपले दे शयन शयनी करी आता शयन शयनी केले अपूर्ण रावेल पार देऊन आल्या सेवेले तुझे सदना परी तू उठू नको के मग तो राव पुसेल तो ते तू सोंग दावी शोकाकुल ते रुदन करुणी वदे राहत प्राणरहित होय मे पुस्तावधे की प्रांजळवत कृष्णागर तुमचा सुत काम कोणी मम सदनात स्पर्शावया धावला परी यत्ने करुणी बळे दिसला मागे लोटून यायचा होता अनुचित प्राण कैसाटे हो महाराजा आशा परे आराध होणो युक्ती क्रोध उपजवे राहायचे ते क्रोध वश झाले नाय रूपते कले मुला सोडेल के ऐसे सांगून ती युती गेली आपल्या सदनाप्रती येरेकडे बुजावंते कडक मंचके पहुडले तेजोने अन्नदक स्नान कैसे शृंगार कुंकुमले पण सर्व उपचारात तेजोन विन्मुक्त ही पहुडले तो येऊने शशांगर पारदी खेळून काननभर चित्तामदेचे फोडणे लहर सदना जात असे मने कोठे आहे भुजावंती सन्मुखान आली पारधी प्रती आजी चुकर होणी चेते निंबलो ना तळते ते रायते बोलते पाहिजे परिचारिका आहे महाराज सद्विवेका आज राणी कवन दुखावली कळेना तो ती मंचके भुजावंती राव देखणी बोले युक्त मने का हो कवन अर्थी शयन केले जीव लगे परे तई उतरा न देते काही न बोले राया प्रती जीवन आणून नेत्रपाती अश्रू डाळी ढळढळा ते पाहुणे राव दयाचे ते दाटला मोहे केवळ मंचके बसते उतावेळ हृदय दरी कांते ते तू माझी पट्टराने कोण घालू शके काचनी नाम दर्शवी प्रांजळपणे मधुर बिन ठेवे त्या ते असे तारा वचन होते तोसली अर्थार्थी सदन म्हणे महाराज सौनंदन भ्रष्ट बुद्धी व्यापिला आपण गेल्या पारदेशी एकांत पाहून ममोद्देशी येथे येऊन स्मरलेशी हस्त माझा धरेला परिनिर्दैवंते कामे ओढीता झाला असं म्हणे चला मी एकांतात सुख संवाद बघावया मग म्या पाहुण कामे कृती हात सोडून घेतला निघुती भवार्थ मानून आपले ते सदना माझे पावले पळता कोण झाली अवस्था उलथून पडले महिवता परी म्या धरून तशी शक्ती आडकबाड पै केले मग तो छल बलहीनत्व होऊन पाहे आपले सदन तस्मात आपला प्राण ठेवीत नाही महाराजा असे बोलता भुजावंती परम क्रोधावला नृपती परी तरी क्रोध नवेक्षती वडवानाची पेटला मग तैसा तेवणे सदना बाहे आरक्त नेत्री भवता पाहे म्हणे कोणीतरी येथे आहे पुढे यावे माझ्या तो ते भृत्य धावते ते भृत्य नव्हते कृतांत दिसते राव वरून क्रोधरे ते स्वतः ते लोटीत असे म्हणे भृत्य हा याची पावली जाऊन मम स्वतःची कराहोळी अथवा बंधन करून हस्तविले खंडोनिया टाकाव्या असे बोले नोपनात दूत धावती वाताकृत सदन वेढोनी राजसुत मृत्यू महिनेला असे परे ते सेवक ज्ञान खाने पुन्हा जाती राजांगणी म्हणती महाराज मृत्यू भवने कृष्णागरू पैनेला राव क्रोधे तया पाहत म्हणे हस्तपादांचे करा खंडित पुन्हा योनी सांगत धावनी रायते तरे रायाचा कोपान अळकदान होय शीतळ पुन्हा पाहुणे दूत मेळ तिचा आज्ञापी मग ते दूत निष्ठुरपणे चौरंगाने ते कनक कोंदणी तया लागे बेसणी कार्यावरती वैवटले परे कृष्णागरचा वाटा नेला हा वृत्तांत कळला ग्रामात हा वृत्तांत सकळ ग्रामात कळला मग चुंगार मेळा विलुकी त्या धावते
येरेकडे राजांगणे मिळाले थोर प्राणी परी नृपतीचा क्रोधाग्नी पाहणं बोले न शक्ती कदाचित येरेकडे चवाटेशी कणक चौरंगी राहत होता ती ऋती दुती बैसवणी हसबादासी योजिती झाले छेदावया शस्त्र करून या नग्न त्वरित ऐके घाळ केले हस तैसे झाले चरण व्यक्त भग्न होऊन पडेला एकच अंकात वर्तला ते कोणी कोणी न विचारे जती पाहुणे संग्रामात भयभीत संपूर्ण प्राण होणे कासावी मुखावरे दाटला फेस उपरे कोरड पडले मुखास श्वेत नयन केले मग ते दुःख पाहुणे लोक दुःखाने करती महाशोक हा कृष्णागरासारखे मानिक व्यर्थराय भंगेले एक म्हणती म्हातारपणे राव चळला आहे प्राज्ञी ऐसा पुत्र लावणे खाणे नष्ट केला पदवीचा हा एकुलता एक बाळ त्यावरी पाकडीला क्रोधान मग प्रजान्याना कैसा शीतळ उद्धराव करायला एक म्हणे भ्रष्ट कृष्णागर कुबुद्धी धरली मातेवर तैसी शिक्षा पावला साक्षात्कार राहा दोष न लगेचे असे नाना परियुक्ते तर्क वितर्क जग बोलती अपार मेळाचा वाट्या प्रति मिळाला असे लोकांचा त्यात सहजासच गमन गोरक्ष मच्छिंद्र उभय जाण करीत आले चव्हाटे काने तो अपार मेळा देखीला धडकले परी अपार मेळ पाहुणे त्या ते संचरले गौर बाळ तो कृष्ण सागर होऊन विकळ कनक चौरंगी पडेला मग मच्छिंद्रा ते पाचारून दावे त्या झाला गौरनंदन जळचर सो ते पाहून परमचिती द्रवलासे परे त्याचा अन्याय काय लोकापाशी पुसजाय क्षण स्थिर करून हृदय करणे विलोकी बाळाचे तो सहजांतरी दृष्टी करता त्या समजली त्याची माता आणि कृष्णागराचे वर्ता अवतार दक्ष पांढळला ऐसा शोध शोधिल्याचे ती मग क्रोधे दाटले तपोगप असते म्हणे अहय रांड शक्ती प्रविष्ट झाले लोकात परे तो मूर्ख हाय रायाचे ते यजुतान न्याय बाळ न्याय बाळावरती तिने धाय कोपशस्त्री योजला लागून कांतीच्या बुद्धिसंगती बाळा लागी केली आरती तस्मात राविषय भक्ती ठेवू नये मैसे असे चित्ती धरून येथून उभय निघाले मंडळातून मग गोरक्षा सकळ पुन्हा नेवी दिली रायाचे सकळ गोरक्षा निवेदन होता तोही आपले हृदय पाहता पाहुणे म्हणे गुरुनाथा याचे नाव रंगात तानावे कृष्णागर आणि चौरंगी व्यक्त म्हणून चौरंगी बोलता नितांत कृष्णागर हे नाम महित नाही म्हणून निवडला असे असं गोरक्ष मच्छिंद्रा ते म्हणे रासदना जाऊन तरी ते मागून घ्या चौरंगाते नाथपंथी मिरवावा मच्छिंद्र म्हणे कर्मशासन राव राणे ते दुःख दावणे मग शिवनंदन नाथपंथी मिरवावया गोरक्ष म्हणे तो न हे आळसे नेऊ आधी चौरंगास पूर्णपणे पण नाथपंथास विद्या न करावा मग त्याचे हाते रासे दावे प्रताप शक्ती आणि त्या रांडे चामुंडे प्रति ओपणे ते ओपावे तरी आता सौम्योपचार राया करू अगोदर मागून घ्या स्नेह परिवार चरून घेते महाराजा असे गोरक्ष बोलता वाणे अवश्य म्हणे मच्छिंद्र म्हणे मग उभय तारा सदनी प्रविष्ट झाले महाराजा पुढे धाडून द्वार रक्षक श्रुत करविले नाव दोन देखळ की मच्छिंद्र गोरक्षक तपोनायक भेटीसे येता महाराज राय ऐकुने मायसे नाम म्हणे उचंबळे भावात प्रेम मनात म्हणे योगद्रम वंदे असती हरिहरा सम्यक सामरा होऊन नौपती दृष्टी देखता मच्छिंद्र ती बाळ ठेवणी चरणांवरती अलिंगित असे प्रेमाने बैसोनिया कनकासने षोडशोपटाने पूजले म्हणे उपरे उभय जोडणी पाणी उभा राहिला सन्मुख म्हणे महाराज योगद्रमा तुमचे चरणी असे मम प्रेमा दर्शन दिले भक्ती उगमा मज भक्ता कारणे असे बोलता नरेंद्र पाळ मच्छिंद्र चित्तद्रुमाचे फळ शब्द चातुर्याला पिकार साळ चौरंग भावी निघाले म्हणे महाराज नरेंद्र तमा एक कामेला माझे तुमच्या कौंडने ग्रामा शासनी बाळ विलो केला राया तिष्ठता चौक प्राग्न तयाचे हस्तपाद केले भग्न तो जरी तुमचा अन्याय उत्तम आम्हाला घेऊ ओपावा राव ऐशी ऐकुणी मात हृदय गदगदवणी हासत म्हणे महाराज योगी समर्थ काय कराल त्या निवणे म्हणाल करेल सेवा भक्ती तरी भग्न झाला पाद असे तरी त्या पंथ गमया शक्ती काही एक दिसेना तुम्हीच वाहुनी आपल्या स्कंदी वाघ बालकी कृपाने देतो स्वामी तुम्ही सेवक बद्धी आचराल की महाराजा यावरी बोले मच्छिंद्रात तो सत्यपणे शक्त की अशक्त इतके वद की आमचे अर्थ काचाय तो पहाशे असे बोलता मच्छिंद्र जती अवश्य म्हणे शशांकर नौपती घेऊन जावे आवडल्याचे ते सिद्ध संकल्प महाराजा असे बोलता धळापार उठून आले तत्काळ परोपकार येते कनवाळ चौरंगापाशी पातले कडक चवंगे रुधिरयुक्त तैसाची उचलेला महिभुवन सुत नेऊन आपले शिबिरात असपाद तळविले चौरे स्कंद वाहने मार्गक्रमे तसे गौरनंदन मग ग्राम पाहुणे गुण वद्रिकाश्रमी पातले शीघ्र जाऊन शिवालयात भावे उदेला उमाकांत उपरी चौरंगी ठेवून तेथ काननाथ संचरले कानने हिंडता ते तपाये एक गवार देखील मही देखता विसरते त्या ठाई गुहा माजारे चौथे गहार परम गोमट बोल पाहू बोलते प्रताप सुवट म्हणते चौरंगीने शैतवट येते कसून पाहावा पाहावे तरी कैसर येते मग काय करते झाले जाते एका शिळा विस्तरणे शक्ती गोरक्षा ते आणले परी गुहागृहात उचलून वरवल्या जमिनीत शस्त्र जलपुंजाचा अंधार व्यक्त केला असे कृत्य करून ते पुन्हा परतून आले ना तर स्कंदी वावणी चरंगे ते पुन्हा परतून गेले त्या ठाई तेव्हा गृहद्वारा समीप तरुळी तो होता विषारूप तया लागे प्रताप देख सावलीत बैसले परी गोरक्षाशी मच्छिंद्र म्हणे भाव उद्देशी तो अनुग्रह चौरंगाची याची ठाई ओपावा असे बोलता मच्छिंद्रात गोरक्ष वदत असे उत्तराते मम अनुग्रह तपाशिता लाभ होता महाराजा तरी चौरंगीचे अनुष्ठान पूर्ण स्वरूपी मी पाहिन मग प्रसन्न चित्ते देईन अनुग्रह महाराजा असे बोलता वरदुक्ती मच्छिंद्र म्हणे उभरविने ते तरी याची ठाई चौरंगी प्रति तपा लागी सापावा असे म्हणून गोरक्षाशी पुस्ता झाला चौरंगाचे हे बाळ तू पूर्ण तापसे बसतोसी की या ठाया
यावर बोले चौरंगनाथ, मी मान्य तुमचे कर्तव्यात जेथे ठेवाल ते राहीन, सांगाल करीन तैसेचे. परी एक मागणे आहे, येथे तुम्ही जावे कोण्या देशात, परी प्रतिदिने माझा आहे तर कर्मदृष्टी रक्षावा. असे बोलता चौरंगनाथ उभे झाले तोषवंत, मग उचलून गुहागृहात चौरंगी ते ठेविले. ठेविले परी त्या सांगते बारे ऊर्ध्व करे का दृष्टीपाती, शिळा सुटक दिसे शेती पडेल वरती तुजराया. परी आपले प्रसादे करून तो ते देतो एक वरदान, की दृष्टी वाई जवळ काढू नको कदापि. जरी दृष्टी किंती चुकार पडेल होता पडेल अंगावर, मग प्राण सोडून जाईल शरीर चूर्ण होशील रांगोळी. मग एक मंत्र सांगून काने म्हणे करे सदा याची घोकणी, येण्याचे सर्व तपा लागून प्राप्त होतील पाडसा. मग गोरक्ष जाऊन उत्तम फळा ते तया सामोरे आणून ठेवित, म्हणे हे फळ भक्षण निश्चिते पूर्ण तपा आचरे का. असे त्रिविधा गोष्टी तो ते सांगितले परिरक्ष जेव्हा ते तो आम्ही लवकर करून ते ताते तुझ पास योग्य. असे सावंगोनी चौरंगीचे बाहेर पडे गोरक्षासे शिळा आपले गुरुदाराचे बंधन केले दुष्ट तर. या उपरती तपा चार शक्ती चामुंडा स्मरला लावणीचे ती, मग त्या स्मरता योनिशे ते गोरक्षाते भेटले. येरी म्हणे ओशुभानानी मम प्राण आहे यासानी, तरी त्याच्या शुद्धे लागे निते पडे ओपावे. असे सांगून चामुंडेसे चालते झाले तीर्थवासी, सहज चाले चालता महिसे गिरणार पर्वती पोहोचले. एरेकडे चामुंडा सकळ उत्तम आणून देते फळ, शिवा उचलोनी उतार वेळ काननात सांडते. मनात म्हणे गुरुवचन की शिळा घेईल तुझा प्राण, म्हणून दृष्टी या कारण अखंडित गौरक्षावे. असे भावना आणून ते दृष्टी ठेवी शिळे प्रती, मुख नाम मंत्रवक्ती आराधित सर्वदा. परी त्या शिळेच्या भय करून खाऊ विसरला फळा कारण, किंचित व्हायचे होता गमन तोचे हार करीत असे. फळे जरी चाचपण घ्यावे हा ती, नेणू तिकडे जाय चिती चित्त गेले इंद्रिय समजते तया मागे धावती. मग मंत्ररूपे स्मरण शक्ती अबुद्ध राहील माझी मती, म्हणून सांडले फल प्राप्ती योगावने लक्षित असे. असे उभयता काचणी करून आटत चाले रुधिर पान, परी ते रुधिर मास लक्षण आटत आहे तो सत्य. मग तो देह काष्टा समान बोल रहित चलन वलन हीन, असे पान बाळताने वारोवरी रचेले. तसे भक्ती कथा सार समस्त गोरक्ष काळे की मागार, सदा परिषद श्रोते चतुर एकत्रिशम अध्याय गोडा. श्री कृष्णार्पण मस्तु शुभम भवतु. श्री नवनाथ भक्ती सार एकत्रिशम अध्याय समाप्त. श्री स्वामी चरणार्पण मस्तु. अध्याय 32. श्री गणेशाय नमः. जय जय जगदोद्धारा जगताश्रिता रुक्मिणी वरा दीन बंद दया सागरा विरासु करा तू एक. मागील अध्याय कथन चौरंगी बसे तपा कारण, उपरे गोरक्ष मच्छिंद्रांना गिरणार गिरवी चालले. पोचले परी आनंद भरित प्रेमी वंदेला मच्छिंद्रात, पुढे पाहताचे अत्रिसत आनंद डोही बुडाला मच्छिंद्रात. कळून हृदय म्हणे माझे आलेच की आहे, चक्षु मिळले तुझे ठाई मार्ग आहे पाडसा परे. मग नाना गोष्टी विचार तीर्थ गमनादी योग संयोग, दुःख सुखादे सकळ प्रयोग एकमेका निवेदले. असे मोहाचे परिशन मास लोटले तई गिरी, या परिगोरक्ष सन्नांतरी तीर्थस्थानी जल्पत असे. मग तो श्री दत्ता कारण म्हणे महाराज त्रिनंदन, तीर्थ केले साधू दर्शन करावया महाराजा. तरी याचे निमित्ता कारणे आम्ही घेतला आहे जन्म, सका जगाच्या अज्ञानपणे निवटावया महाराजा. असे बोलता गौरसत दत्त ग्रीवा तुकवीत, आणि पुढील जाणून भविष्यात अवश्य पाडसा. मग परमप्रीती स्नेह करून बोलविता झाला उपाया कारण, येरी उपाय करून मन पर्वताखाली उतरले. मग मार्ग धरून काशीपुरी चालते झाले अवसरे, मुक्काम लंदिता धरित्री प्रयागस्थानी पातले. तो त्या गावी मूर्तिमंत आधार शक्ती प्रतापादित्य त्रिविक्रम नामे नूपणात धर्म प्राज्ञे नांदत असे. अनेक वरी राज संपत्ती परिउदरी नाही संतती, तशा देही जरा निगुती प्राप्त झाला बळत्वे. या परितयाची गृहस्वामीने जिने मिरवे ती ज्ञान कानी पतिवर्तात सौदामिनी गुणस्वे. असे परे राजवती परी जरा पाहुणे रायापती, तेने भरियात होणे चेते माझी पडली असे. असे चिंता व्यापिले चेते रायसे भरले आयुष्यभरती, तप्त शरीरे पाहुणे ते गमन करीत परत्र. प्राण सांडून शरीरात गेला असे निराळ, पण ते मही उरले असे प्रेत झाला अंकात राजात. पवित्र नामी रेतील लांटा सकरी करू दना, तोची कीर्ती इतर जाना दुःख प्रहा लोटला असे. असे असे घरोघरी जन नारी नरादे दुःख संपन्न, तये संदेश गावी येऊन नाथ तेथे पातले. ते क्षेत्र महान प्रयासान उपाय संचते त्या कारण, तो गृहे दुःख निमग्न शोकाकुलित मिरवले. असे परी एकच्या अंकात नारी नरादी बोलते समजत, ती पावनी मच्छिंद्रात परमचित्ती कळवळा. धर्म ज्ञाने क्रायाचे गुण मोहपणे कोता श्रवण, तो ते वेळी तो मच्छिंद्रांदन मोह धरी तरी गत असे. तरी हायसा भलेपणे राव मिरला आहे उनी, तरी त्याते पुन्हा आणून देहगत करावा. असे अजून स्वचेतात पाहेरायाचे आयुष्य भरत, तो राव तिथ्यात निरामयी पोचला. राव नोरला असे जीवितपणे मिळाला की ब्रह्मचैतन्य, असे देखता जीवितपणे मग उपाय ती हरले. मग सप्त होणी मच्छिंद्रांदन पक्तता झाला ग्रामातून, परी मच्छिंद्रावून गौरनंदन कळवळा स्वचित्ताज. असे स्थिती ग्रामातून निघते झाले उपाय जाण, तो ग्रामाबाई निवांतकांनी शिवालय देखील.
ते पाहुणे एकांत स्थान जाती झाले त्या कारण तो पलीकडे मोहजन प्रेत संस्कार मांडलेला. या परे गावोगावीचे जन ते ऐकून वर्तमान धाव घेते आक्रोशपणे आत्मजना सारखे. ते पाहुणे गोरक्षनाथ परम कळवण्या चिंतात बोलता झाला मच्छिंद्रा ती आयशा पुरुषा उठवावे. मच्छिंद्र ऐकून तयाची वाणी उगाची बेसे म्हणे तया लागून परिस्थिर नये गोरक्ष म्हणे पुन्हा वागोत्तर देत असे. म्हणे जरी तुम्ही न उठवाल त्या ते तरी मी उठवीन स्व सामर्थ्य. मच्छिंद्र म्हणे तुम्ही सामर्थ्य त्याच उठवावा नसे के असे ऐकून गोरक्ष वदत म्हणे याच्यासाठी वेचिन जीवित परी सुखी करेन सकळ जना ते निश्चयशी महाराजा जरी न उठवे माझ्या राजा तरी अग्नीत ओपीन शरीर वजा हाचे सिद्धार्थ पण माझा निश्चयशी वारला असे. असे बोलता दृढ तर वचन मग बोलता झाला मच्छिंद्र नंदन हा वचा शोधावी न व्यर्थ काय बदलासे. साखरो पण केलासी पण रा उतरला जीवित करून ब्रह्मरूपी सनातन ऐकी रूपी मेळ झाला असे. असे बोलता वसो आत्मजा मग तो गोरक्ष महाराज हृदय शोधिता ते लक्षा परी भासले. मग म्लान करून आपले वदन म्हणे आता अग्नी घेईन. मग प्रत्येदक्तेतून उठून काष्टा लागी मिळविले. ते पाहुणे मच्छिंद्रात परम झाला भयभीत चित्ती म्हणे प्राणा ते चुकणार नाही द्यावया. जेने वडे आणायकरता चक्षु काढून आपल्या हातात तोषविली विप्रद्रोहिता आणि गरगट्ट हा असे. मग पाचारोण्य गोरक्षा ते बोलता झाला प्रांजळत म्हणे बारे सुखे करावे जना ते या लागे बदलासे. तरी जनांच्या उपकारास उदार झालासे प्राणास चित्ती तुझे समाधानास विचार एका ऐकावा. मी याचे देह असे ती होत रक्षा तुझा हेत परिपा माझ्या शरीरास द्वेष 12 वर्षे सांभाळे. 12 वर्ष झाली अपूर्ण पुन्हा देहांतर्गत होऊन सका जगाचे करून कल्याण उपकारी मिरवेन बा. असे बोलता मच्छिंद्रात वश्य म्हणे गोरक्षक म्हणत मग शीघ्र सांडून शरीराते सराय शरीरी संचारला परिस्मशानमयी उठून वेसला राजदे. ते पाहुण्या लोक सर्व आनंद सरिते मिरवले. विद्युत कननाचा पुतळा करून स्मशान क्रिया संपादन पाहते झाले आपले स्थान आप्तजना संवेत. एरेकडे शिवालयात सदस्य महाराज गोरक्षनाथ रक्षा गुरुचे प्रेत स्थाना लागे विचारे. तो तितक्यात आली पुजारिणी होती शैव गुरेने ते लागे पाचारोने होतांतात निवेदे म्हणे माय राय करता आणि प्रजेचे धरुणी म्हणता मम गुरु मच्छिंद्र केला सरता राजदेहा कारणे. तरी आता श्री गुरुचे प्रेत कवना ठाई रक्षूया ते जरी तुला आहे माहित ठाव माते सांग की ठाव तरी म्हणसेल कसा गुप्त जनात न कळेले शा पूर्ण झाले 12 शा पुन्हा श्री गुरु उठले व असे बोलतात प्राण्य अवश्य म्हणे शैवराणी. मग त्या शिवालयामध्ये नेवणे गुप्त गुहार दावित असे. तेही गुप्त गुहार जगात माहित नव्हते किंचितार्थ ते पत बाहुनी गोरक्षणात तुष्ट केला शोधे. प्रेत आणून गृहात मुखाच्या दिले त्वरिता त्वरित गृहलक्षणी पुन्हा आलयात येऊन या बैसला परे बैसे परेश कांता म्हणे महाराज गोरक्षनाथ 12 वर्ष रक्षण प्रेता निश्चयत्वा केला असे. केला परी बोले शरीर कैसे राहील साचो कार एक दिन नवे संवत्सर 12 नित्य केला असे. ऐसे ऐकून ते आणि गोरक्ष म्हणे शुभाननी चिरंजीव पद देहा लागून मच्छिंद्रात मिरवेत असे. तरी हा देह नाश रहिता हाय माया प्रळयवंत परी ऐसे जगात मात प्रवचन करी जन्य. ऐसे उत्तर सांगून ते उभय चती मिरवले शांत. तो इकडे नोपणात अंतापुरी पातला परे तो काळण्याने चाचरा नखे प्रज्ञे लागून जेवी माहितगार पूर्वीचे सदने राजभूनी वर्तत असे. स्नान भोजन झाले यावरी राव बैसला मंचकावरी अंकी बेसनी सद्गुण लहरी अनंत वल्गने वदत असे. व्यंगरहित बोले वचन परिका करी कांतेचे समाधान यावरी देते दिनी मंगल स्थान करून सभे बैसला. तेथे राजवैभव आकारणे अचूक वाटे सकाळ प्रकरणी मंत्री आणि सकाळ जन भिन्न काही दिसेना. या परिणिते चतुर्थ प्रहरी सकाळ वैभवना करी स्वारे शिवदर्शन घराबाहेर त्याचे देवालय येत असे. प्रथम दिवशी येता राव शिवालय माधव वंदिता देखुनी गोरक्ष प्राज्ञ तेव्हा संपादनी पुसत असे. म्हणे ना जे आदेशवंत किती आला येथे कवन स्थळी वास्तव्य करीत कवन नाम मिळत असे. परी तो चाणाक्ष गोरक्षनाथ संपादनीचे उत्तर देत. मग उत्तर करून माहिती शिवालय संचरले परी गोरक्ष खाते घेऊन गेला स्व सांगाते. शिवालय नेमिला एकांत राव कुसे गोरक्षनाथ हस्त संकेते कुणे करून म्हणे देहाते बंधन साधन कैसे रीती केले रक्षण ठाव लक्षणे नेटका. मग तो प्राज्ञ गोरक्षनाथ बरोबर भाषा सांगत सवे घेऊन खुंदावेत गृहा राहते. असं असे केले अपाट गोरक्षे केल्या कोणा दृष्टी. मग शनी बैसून तळवटे राव स्थाना पै गेला परी प्रतिदिने राव येत असे. शोभने आपला ठाव लक्षणे शिवानमुने जात असे. असे परी वही वाटता 3 मास लोटले पंथा. या परी एके दिवशी बैसा गोरक्ष कुसे राहते. आम्ही जातो तिथा टनासे आपण असावे योगक्षेमेशी दृष्टी ठेवून स्वहितासे स्वशरीराचे रक्षावे. अवश्य त्या ते भूप म्हणत स्वधर्मे ठेवून स्वशराते आपण जावे स्वस्ताचे ते तिथा टनी गमावे. असे दोन्ही गोरक्षा ते भूप पातला स्वस्थानात हिरेकडे गोरक्षनाथ तिथं साना वही वाटला. काही लोटले षण्मास रेवती कांती रती सुखास ऋतू संधिरेत गर्भास गरोदर पै झाले. दिवसेंदिवस 9 मास लोटून गेले गर्भास सुधी न दिन प्रसूती रेवती कांता होत असे. प्रसूत झाल्या मधना कुठे बाळ पाही माय रेवती बाळ करणे तेजोपते बाळ दृष्टी देखेला. त्याचे लोटले 12 दिवस आनंद उत्सव पालखास बाळ पौढणे नांदयास धर्मनाट ठेविले. तासे लोटले 5 वर्षे तो एके दिवशी शिवालयास घेऊन पूजकेचे तपकास राजा राणी पातले. असं रेवती दासे सहित संचरोनी शिवालयात प्रेमे पूजित असे उमाकांत शुद्ध भावे करून
पूजा सांग झाले यावर शिवा प्रार्थेचे वागोतरे हे महाराज त्रिपुरारी उमापती मानवा तरी असे करावे कृपाने श्री राया त्रिविक्रम आदि माते मरण येऊन साधे सुवासित माझे हे असे वता वाक्सुरगणे गदगदा हासे शैवराणे हे ते रेवतेने पाहुणे ते लागी पुसत असे म्हणे माय व शैवदार तुझा सुखाले वागोतरा म्हणे असे तर उतरास जाननी आले व रेवते म्हणे आचरविन न यावे विकासीपणा म्हण तरी तो माय प्रांजळ वचन सांग संशय सोडवणे ते बोले शैवराणे म्हणे माय व हासेचे नेतू ते वद्दा कहाणी विपर्यास होईल गे असे बोलता शैवराणे रेवती म्हणे माय बहिणी निर्भय होणे तू म्हणे सारथे निरोपी राव आणि माझे काय भय असेल तुझे ते तरी माझे सहसा आम्ही सहसा कोपरप्रमाणे तुझवरी न करू असे बोलवणे कळतर भावासर येते देत शैव कांते सकळ हरोणे संशयास म्हणे वार्ता वदाता तरी ती प्रांजळ बोले वाणी मग पारिचारिका बाहेर काढून म्हणे सांगेन एकांत बोने एकांत स्थानी पै गेला एकांतल्या गेले अरे बोलते झाले शैनारे म्हणे माय तू स्वासीन स्वदेही काही नाहीच जाणपा रात्री मूर्ती पाहला तयाच्या देई मच्छंद्र संचरला आपला ध्येय येथे सांडेला शिवालया माझारे मग त्याचा शिष्य गोरक्षणात गृहागृहात ठेवून गेला प्रेत द्वादश वर्ष नेम केला बैताने तरी तुझं वैधव्यपणा असून बोलते सुवासीन म्हणून हासे आले मग लागून निश्चय ऐसे ऐकून रेवती सती म्हणे दाविका मच्छिंद्र प्रेताप्रती येरी वश म्हणून नुकती गोयेमध्ये नेतसे असे बोलणे दावून ते शिवालय गेले त्वरित येरेकडे संशयवत रेवती स्थाना गेलेसे परी एकांतासे विचार करी आपले मानसी चित्ती म्हणे पतिवताने मासे दैव करून नाडले पती निर्वर्त्यालयासाठी लादली मच्छिंद्र वीर्या कोटी परी पाहता पातक दृष्टी वंशविली दिसेना तरी हा विचार पातक रहित घडून आला यज्ञात तिथं परी राजर्ष होता बरेत पुन्हा तो होईल मच्छिंद्र जाईल स्वदेहा कारणे सुत धर्मनाथ ते स्थान राजवैभे आसरा धरण कवन रीती राहील के तरी आता करावे कसे दृष्टी पाय मच्छिंद्र यास दृष्टी पाहिल्यावर विनाश करून या सांडावा देह झाले या छिन्न विना मग कैसा संचल मच्छिंद्र नंदन मुळीचा बीज केला भस्म बाहेर काही उगवेना असा विचार करून ती एक पारिचारिका घेऊन सांगाती गावाबाहेर मध्यरात्री येऊन या पोचले आणि एक गुतर हाटे दोन सबळ घेतले होते कामाठी त्वरे येऊन शिवालया पाठी गुहादार विदारिले मोकळे केले गुहादार करते झाले संचार जाताच कलेवर मच्छिंद्राचे देखिले असो ऐसे तेजोराचे मग शस्त्र घेऊन असते मासासे रतीचे दोन्ही त्याचे बाहेर काढले मग भाग टाकून कान्नात विचारून दिले पृथक येत तरी समान रज समस्त ठाई टाकले जरी पाताळपणे राजरजाचे न होई मिळवणे अशा परिजाचे करणे सहसाने ती गेले गुहागृहाचे मुखाच्या दोन जैसे होते तैसे करून एरी घडल्या कारण उमा जागृत झालीच मग प्रत्यक्ष होऊन बोलत म्हणे महाराज कैलासनाथा जागृत व्हावे प्रीतपंथ आघटित झाले महाराजा तुमचा मच्छिंद्र नंदन गेला आहे स्वदेश आणून परी रेवते दारा येऊन विद्युतले शरीराचे मग अंबिसी बोलता झाला शिववचन म्हणे माझा आज गेला प्राण परी ओमे क्षणी बोलावणे सकळ शरीर वेचे का असते तुझ्या मासाचे तर रती बाग वेचून समस्त एकत्र करून कैलासात यक्षणी असती पाठवे अवश्य म्हणून नगात मजा यक्षणी पाचारी विजय ध्वजा कोटी चामडा विभाग काजा महिला गे उतरल्या त्या ते पाहून माय भावानी येताचे सांगे कार्य लागून मच्छिंद्र शरीर समस्त वेचून स्वर्गाने यावे म्हणत असे असे सांगून क्षणिक वार्ता मही संचरल्या मार्शदाता सकळ शरीर वेचून तत्वता कैलास भवनी चाललेल्या कोटे चामुंडा प्रतापवत यक्षणी झाल्या स्वर्गस्थित कैलासगिरीनं मग जात वीरभद्राते निवेदिले आमचा तुमचा शत्रू पूर्ण अवसर पावला आहे मरण रती देहाचे भाग जमवणं आपण आणले महाराजा तरी तो शत्रू म्हणशील कोण या भूमंडळा मच्छिंद्र त्यांनी आम्हाचे नग्न करून परमलज्जे विटंबिले अष्टभैरव पावंदरने विटंबिले दशा करून रुधिर पोर लोटून येऊन विगत गळावारी येले तो आम्ही तुम्हा सवे घेतले कटक मौळी पर्वत घेऊन देख वाई सुता करून या देख विटंबिले महाराजा सकळ देवांचा शत्रू जात 12 दैवे पावला घात तरी आता प्रतापवंत दृढतरे शरीर रक्षावे या मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष तो परम प्रतापवंत दक्ष तो जिंकून नेईल शरीर प्रत्यक्ष तरी आता सावध राहावे असे सांगून हर्षयुक्त परी वीरभद्र तोषला आपले चित्तात मग भैरादी समजता हा म्हणतात मग 84 कोटी 72 लक्ष शिवगण प्रतापी महादक्ष मच्छिंद्र शरीर वेष्टून प्रत्यक्ष रक्षणार्थ पैसविले कोटे एकक्षणी चामड्या सहित डंकिनी शंकिनी पातल्या समस्त अस्त्रशस्त्रादे देऊन उदित रक्षण करते शरीराचे येरेकडे विक्रम देहात प्रताप राशी जे मच्छिंद्र हात नित्य योनी शिवालयात गुहागृही रक्षित असे परी तो ठाव जैसा तैसा दिसून येत दृष्टीभासा मग स्वसंयोगी संपदे विलासा राजासनी बैसोनिया असे नित्य राजविलास लोटून गेली वर्ष 12 येरेकडे ती थाटानाच गोरक्ष सावध झाला असे तसे भक्ती सार समस्त गोरक्ष काळे की मिळागार सदा परिसद्भावी चत्र द्वादशम अध्याय गोड हा श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्री नवनाथ भक्ती अध्याय समाप्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय 33 श्री गणेशाय नमः।
जय जय जगदोद्धारा कनकवर्णा नरहरी चतुरा ऐके ते करणे हरिहरा शके एक तुझ्याचे मागील अध्याय मचंद्रांना त्रिविक्रमदेही संचरण गोरक्षते तसाने करुणा धाडलेचे मचंद्र या परी गोरक्षणात मयी भ्रमताना तिथं तो गोदा तटे अकस्मात येऊन या पोचला तो गोदा तटे भामानगर तया अरण्यात गौरकुमार परम झाला दातुर जट रागणे करोण्या ग्राम पाहता तो अरण्यात उदक एक जन्म मिळे तिथं तया साणी शोधाक्रांत अनलदेसा पेटला मार्गे चालता दिशा लक्षित तो शेत देखील अकस्मात कृषी कर्म प्रांजळवंत पाहुणी धरी येला तो कृषी कर्म मानिका नामे वय 10 वर्ष लिहे धर्मे मध्यान समय साधुनी भोजनाती बैसला पात्र घेतले पुढे वाकून कवळ कवळ करावा जो मुखी अर्पण तो अकस्मात गौरनंदन आदी शब्द गाजवीत तो मानिक ऋषी ऐकून आदी शब्दाप्रती योजला कवळ ठेवणी हाते प्रेम नमित तयाते म्हणे महाराज तुम्ही कोणा किमत घेतले आढरान येरू म्हणे तपदन शुधानवळी पेटला परम झालो दृशाकांत म्हणून होऊन आलो तिथं तरी सनिध्यान असेल तो ते भिक्षा आम्हा उपावे असे ऐकतात याचे वाणी म्हणे महाराज योगेंद्र म्हणे निदान आहे म्हणत होई पात्र वाढले भक्षावे मग तो उठून त्याच वेळी शीघ्र ओपी पत्रावळी आणि मतकुंभ भरणे जवळ शीघ्र करी पुढारा मग तो गोरक्ष तपदन पाद प्रशावन अन्न पान पुढे घेऊन जठरावती घेत असे पूर्ण झाल्या जठरावती मग सहज तुष्ट झाला चिते म्हणे रुखा होता जलप्राप्ती लवनाकार पावत असे तन्वय कृषी नरेंद्रोत्तमा घडून आले तुष्ट महिमा मग प्रसन्न होणे चित्तद्रुमा वरद फळावितो म्हणे कृषी काकवन कामे मिरवला हो देह धर्मी येरू ऐकून म्हणे स्वामी आता कासाया पुस्ताव तरी आता कार्य झाले पुढे योजे शीघ्र पावले गोरक्ष म्हणे बोलशी बोल सत्य असते तुझे बा तरी परे तू माते दिले अन्न तिने मम चित्त झाले प्रसन्न तरी तव देही किंचितन पण सत्य असेल वद माते जे जे कामना असेल तू ते मी पूर्ण करील पावशी फळ असे ते येरे ऐकूने कृषी त्या ते यायचे उत्तर देत असे तेवे तुम्ही देवी हिंता आणण्यासाठी आम्हा काय देणार जे नाथ म्हणे इच्छा तोटे आता तुझे करेन बाहेर म्हणे पुरे बोलणे काय आहे तुम्हा स्वाधीन तरी अनेक तुझ कारण लागत असेल ती माग नाथ म्हणे रे एक दान दुवा दिला झालो प्रसन्न तरी काहीतरी पासून मागून घे कृषराय येरो म्हणे उगलायचा तू काय द्यावे आम्हा तरी काही न मागो सुरस पद्धा आपला क्रमिका असे बोलता मानिक नामे गोरक्ष विचारे आपले म्हणे आडभंग असते कृषी धर्मी सदा विपिन बैसवण्या तरी माते म्हणतो माग परी त्याचे हितार्थ करावा लागा असे विचारून म्हणावे की त्या लागे बोलत असे म्हणे कृषीराय ऐक वचन तू आम्हासे म्हणशील देव देणे तरी मार्ग सरस वचन निश्चय करून या बोलावे येरो म्हणे तापसा ऐक माते दिसे महामूर्ख तो देणारा आपल्या आत्मसुख तो मागे सरणार नाही की असे बोलता विपुल वार्ता गोरक्ष म्हणे आपल्या चिता तरी मनाचे करणे मागू आता कैसा सांभाळून पाहुते असा विचार करून चिती मग म्हणे मज दाविका विपिनपती जे जे आवडेल तुझे चिते ते तू न करी महाराजा असे वता तयाची वाणी अवश्य म्हणे कृषी कर्मी हा धर्म आता आपले धर्मी अर्क अवधी रक्षण का असे तसे देवनी भाका तुष्ट केले शरास असो गोरक्ष त्या विपिनास सांडून या चालला मानिक नामी कृषी शेतात मुक्त करता झाला होत येठेने बांधून समस्त भार सकळ वाहत असे वृषभा मागे दिले लावणी मवळी घेत येठण ठेव उचलून मनात म्हणे ग्रामाचे जाऊन शोधा बैल कालवावे इतके म्हणे योजना होता स्मरण झाले गोरक्षणात पुत्र कल्याणाला चित्ता मनाचे करणे उल्लंघावे मग इच्छित असे घरी जावे आपण जरी न जावे त्या ठाय मग तेथून उभा राहून या गाड निद्रा करीत असे मवळी एटणाचा भार घेऊन मोबा महिवर नेत्र झाकून चिंतापार हरिनामी योजत असे मग म्हणे हलो अंग म्हणे परीन हाले धडभाग स्थिरवणे संचरले योग वचनात संपादे तरुद पर्ण जे येते ओढण त्याचे करीत असे भक्षण म्हणे येता साठवण ते हे त्याग पर्णीचे करीत असे मग सहस्थिती वायुलरा अकस्मात येत असे मुखावर तितकेचे प्राशन आहार पर अमलमन होत असे तेने क्रोस झाले शरीर सकळ आटून गेले रुधिर मास म्हणा तिळभर स्वप्न माझे दिशेना त्वचा असे झाले उभा राहिला कष्टदायक येरेकडे तप बाळक बद्रिका समीपातला बद्रिके दान मंत्वरित पाहून चालला चौरंगीनाथ तव गुरागृही शरावती वारवी वाळू विराजले मुखे तितके नामावळे आणि नेत्रचंदी असे शळाभरी असे स्थिर तया सळी गोरक्षणात प्रगटला त्वरित दळाची शळा काढून पाहे त्याचे शरीर काढणे तो वारवळ गेले वेष्टून सर्वांगी तयाच्या शिळा चंद्रेने हाले पाते राम शब्दे वल्गे उगते ते पाहुण्या गोरक्ष ते परंचिती हळहळा मग शरीराचे वाळू काढून पाहे त्याचे शरीर करण तो हस्तपादल वे करण तप बोले आले ते मग सावध करून येतया ते म्हणे पाहे मी आलो गोरक्षणात शीघ्र करून येतया असं बाहेर कार्य आणले मग कृपे करता अवलोकन शरीर शक्ती आले दारुण मग उठून वंदे गोरक्ष चरण म्हणे सनात झालो मी असे या परितयाचे अलंगिने नाथ म्हणे बाकायचे झाले चरितात येरे म्हणे मजन नाही माहित चामुंडे विचारे मग विचारून चामुंडेचे वृत्तांत पुसे चरितार्थाचे येरो म्हणे आम्ही फळासे देत होतो महाराजा परी चौरंगीनं करुणी भक्षण बैसला होता शळा लक्षण मग फळेचे पर्वताप्रमाणे गोरक्षाते धाविले परम चित्ते कृपा वेष्टनी मवळी ठेवला वरत पाणी अनुग्रह चौज पुन्हा धावणे ब्रह्मसनातन केला असे पुढे चौरंगीशी घेऊन बद्रिकाद्वारला आणूने जागृत करून उमामरण चौरंगी ते भेटविला मग तेथे रावणी षण्मास सकळ करविला विद्याभास अस्रस बहुवस प्रवीण झाला महाराजा मग सकळ देवा ते पाचारून तप बळे केले सगन मग सकळ दैय ते तुष्ट करून वर प्राज्ञा आराधिले
सकाळ देव वर देवने पाहते झाले आपले स्थान येरेकडे बद्रिकेदार नमुना चौरंगीच निघाला त्वरे येऊन विदर्भ देशात चौरंगी ते कौंडीन पुर दावित म्हणे बारे तो माता तात भेट घेई तयाची राय छेदिले मत हस्तपदासी परी दुसदुसी हाय मम मानसी तरी आपला प्रताप संगम रायासी निजुक्ती दावे का अवश्य म्हणे चौरंगनाथ बसणे चिमटे कवळी हस्त रायाचे लक्षण बागायत वातासराचे सोडित असे तो तेथीचे वन करा 601 सहस्र वात चक्रे उडवणे अंबर धाविता झाला तयासी पुन्हा वात अस्त्र घेत काढून ते उतरती मई कारण किती पडले मूर्छना वेष्टन किती एका ग्रामी पळाले ते येऊन राजांगणे सांगते झाले विपरीत कोणी केले न दिसे नाही आश्चर्य होत असे मग त्या ते पाचारोने पाहुणे त्या ते वर्तमान कोणी केले असेल आला कोणा शोधा लागे झाडे तसे तो हिरेकडे चौरंगी सहित पानवटी बेसला गोरक्षणात हिर पाहुणे तोरे तर रायापाशी पाहतले म्हणते महाराज पानवट्याचे बैसले हाय दोन तापसे तीव्र त्याचे कान फाटवेशे विद्या नवा दिसते असे ऐकून राजेश म्हणे आपला करी विचार आपले असे गोरक्षम चंद्र पुत्र दुःखे द्वेषाने तरी आता त्वरे करून तयासे जावे शरण ना तरी ग्रामाचे पालते करून प्राणांप्रती हरतील असा विचार करणे माणसे राव सामुराई ये समारंभेचे गजवाजे शिबिर करत असे कटकास येत असे ग्रामाबाहेर कटक येता गोरक्ष म्हणे चौरंगी आता आपला प्रताप आता निर्दोषी दाविका असे एकदा गोरष्ट गोष्टी पुन्हा कवळी बसम चोटे वाता सजलपणे पोटे चमोरी प्रेत असे ते वाता ते तीक्ष्ण चमुसरा दाविले गगन रथ गजवाजे शिबक्यासन वात्राश्री पाडेले तेने करुणी चमू समस्त गगनपंथी आरंभत म्हणते महाराजांना आता शरणागता तारावे सकाळ सविते देनवाणी ते शब्द ऐकून तपज्ञानी चौरंगी म्हणे उतरणे चमू सहित राहते मग तो कुशल प्रज्ञावंत पर्वतरास असे आड करीत मग सकाळ आठवून गेला हात चमू मिरवेले नागमळे मग उभा करुणे आपला कर म्हणे उतरुणे यावे चमू समग्र मग राय सकटक भार उतरले तळवटे मग समीप येता शशांगर चौरंगीचे बोलता गुरुकुमार पिते असे करून नमस्कार तुष्टचेती मिरवाव का असे ऐकता गुरुनंदन धावणी गेले तपदात चरण म्हणे महाराज मी तो नंदन निवृत्ती देखे माझा असे बोलता चौरंगीनाथ राय धावणी धरले उदाहत परम प्रीती गोरक्षाते चरणी भाळ अर्पित असे मग गोरक्ष ही धरणी हृदय महिने राय याचा प्रताप आहे येरी म्हणे तू समान आई भेटले न काय असे या उपरीत तसे चौरंगीनाथ वजास निर्माण करी चूर्ण करून महापर्वत अदृश्यपंथी मिरवत असे या उपरी शशांकर गोरक्षासे म्हणे वा चतुर आरोहण करून शिबगेवर राजसन्नी चलाजी या उपरी बोले चौरंगनाथ आम्ही नेवत ग्रहात सापत्न मात्र शे कुडे मनात असं पादचे दिले मग मुळापासून सकळतांत राया लागे केला श्रुत राव कोप धरित वचंबळला आगळा सेवका लागे करी आज्ञा ताडीत आणणाराने येथे ते ऐकून चौरंगीनाथ काय परी वदत असे म्हणे आता आपले वचन हेची शिक्षा आली घडून या परित आता आपले कीर्तीने ब्रह्मांड भरेल महाराजा तरी ऐसे न करीत आता सदने शिक्षा करावी प्रीता मग शिवकासनी बसून तत्वता रासदना पातले राव जाता मंदिरात पादत रान घेऊन हातात ताडण करून पत्नी ते म्हणे जाई येतो ने द्वादश संवत्सर पर्यंत तो आतप केले सुचिष्मत तयाचे पळकुडे मत भ्रष्ट केले रायाशी तई पाहुणे गोरक्षणा ते राय संबोधन केला शांत एका मासा राहिला येत शशांगर भक्तीने या परी गोरक्ष जाते समय वंशवेष्टी प्रवाही प्रसाद देवने राजदेवी रिवाण पै केला म्हणे कामिनी करुणे दुसरे भोगे वंशलतेचे लहरी असे सांगून शशांगरे चौरंगीच चालेला मार्गे चालता मुक्काम पाते झाले प्रयासान स्नान करून उत्तम शिवालयी पातले येताचे करुणे शिवदर्शन मग शिवदारे बोलून वचन गुरु कलेवराचे वर्तमान ती लागी पुसत असे म्हणे महाराज गुरुनाथा राजभाजा रेवती काजा तिने माते भ्रष्टोने चित्ता पुसून घेतले होते की या उपरी दुसऱ्या लागून बदले नाही कलेवर कहाणी परी नेनो भय वाटे म्हणे कलेवर पाहणीच्या दृष्टी असा ऐकून ती वाणी परम घाबरला गोरक्ष म्हणे मग एकांत गुहासदने विदारोने पाहत असे तो ते मोकळे गुहागारात नाही कलेवर मग नेत्रे दाटून महाचा पुरा शोक सिंधू उचंबळे म्हणून आरंभळत धरणी प्रति शरीर टाकत तो ते शैवदारा मोह स्थित होणी त्या ते बोलत असे म्हणे महाराज धैर्य धरे मेरा जांगणे जाऊनी सत्वरे पुसून येते मच्छंद्र शरीर होता कैसा तो झाला असे बोलून गोरक्षा ते शैवदारा अंताप्रात शीघ्र जाऊन रेवते ते राजने माने निमयले तो ते पाहुणी शव कामने म्हणे काले सौ माय बहिणी येरे म्हणे अंतकने आठव माते झाले से म्हणाल तरी आठव कोणा तरी द्वादश आले घरून तुम्हाला गे सांगतील कोणा राजभागे विचारा असे ऐकतात येचवाने एकांतीन ते राजपत्नी म्हणे माय अंतकरणे चिंता सोडी सकळते अगे तुझं विरहित त्याचे दिवशी कलेवर काढून शस्त्र उद्देशी वाटले तरी रत्रे ते मासे सकाळी पिना माझारे त्यासे लोटले बहुत दिवस असती मासाचा झाला नाश जीव जंती खाऊन त्यास विष्टामृतिका झाली असे असे बोलता राजांगणाचे ते व्यापिले शैवांगणा म्हणे नेनो पुढल्या कर्मा कैसे घडून येईल जे असा विचार करून ते पुन्हा शाले शिवालयात ते जे वदले होते ते प्रांजतैसे सांगितले सांगता ऐकले ना ते परमपेटला क्रोधान ते म्हणे शिक्षा करावी राजभाजे ते दुकान नवी बुडवण्या असा विचार घटेत म्हणे परी पुन्हा करतील विवेक बंधन रेवती मादामच कारण मचंद्र ते लागत असे न द्यावे तिचे शिक्षकाने ते नाश न पावे निश्चय पूर्ण कोणीतरी या ठाया मचंद्र देह असेल मग बोलावणे चौरंग येते म्हणे बारक्षे शरीराते मी देहासे सांडून त्रिभुवनात ते कलेवर शोधात जातो की असे सांगून चौरंग येते प्रवेश करे गृहागृहाते प्राण सोडून शरीराते भ्रमण करे दश दिशा
सका शोधिला जंबदीप सरितावर्णी सकला ग्राम कानन सप्तदीप रतिरती शोधिले अतळ वितळ सुतळ पाताळ सप्तई पाताळ स्थळ पिंड प्रमाण शोधून सकळ स्वर्गावरी चालले सुवर लोक भुवर लोक तपोलोक अरे मायथादी सत्य लोक कुबेर तारांगण आदी अनेक शोधून या पाहिले एक मेरु सर्ग पठार गण गंधर्वाती अन्य सुरवर सकल शरीरा करून संचार गुरु शरीर शोधिले उपरी पाहुणे वैकुंठ समस्त त्वरे पातला कैलासा प्रत तो होता जीव प्रवेश योगणात धुंडाळून पाहत असे तो शिव म्हणे चामुंड समुदायात असे त्याच्या माळ देखील समजत यावरी वीरभद्र सर्वगणात गर्जून या सांगत असे म्हणे द्वादर वर्षाचा सरला नियम चंद्र वर्षाचे करा रक्षण तयाचा शिष्य गौरनंदन कोणी रूप येईल की ऐसे ऐकून तयाची वार्ता गोरक्ष तेथून निघता झाला येरीकडे चरण्यात काय सुचले होते की गोरक्ष शवाजवळ बैसवणी अनेक सकाळ सहस्र व्यापने तेथे न लागे देवा कारण ब्रह्मादिका करून या असे शिवस्त्र व्याप्त तैशातून निघून गौरी सुत गुप्त विशेषरात येऊन या प्रवेशाचे अकस्मात उठून बैसला गौरसूत मार्ग पाहुणे गुहागृहात बाहेर आले उपैता मग सिद्ध करून भस्म जोडे उभे राहिले दोन्ही वेळी पर्वतरास तेने काळे अर्कावरी सोडले गोरक्ष मुखीचे पर्वतरास प्रविष्ट होता अति स्वतंत्र माथा उचलता अमर पात्र भरून या निघाले मित्र मार्गाचा धरून रोक आकाशस्तंभ झाला एक तेने करून संदेने अर्क मार्गावरी अडकळा चक्रपदा चालाय वाट न मिळे पाहुणी सोबत मग सज्ज करून गांडीचे मोठ योजता झाला महाराजा तीव्र शरीर वजा संयोजन सोडे प्रविष्ट मित्रतेने करून पर्वतरास भंगिता झाला ते क्षणी तरी पर्वतरास भंगित होता आदिती विचारे आपले चित्ता हे अस्त्र कोणाची प्रताप दैता आडमार्गी झाले असे पाहता तर अर्क अंतरी तो समजला नरको रक्ष केसरी मग संदेना समहीवरी येऊन या प्रगटला येता देखते अर्कजान काय करते विदय विजयी ध्वज चंद्रास्त्राचे पेरुणे बीज कोटी चंद्र निर्मिले तेने करून क्षेत्र प्रहाय मिरुती झाली मही मग तो सकल सदाह स्वभावी बांधू न शक्य अर्काचा असे समाधान स्थिती होता परिसमी पावला प्रविष्ट सविता मग चौरंगी आणि गोरक्षनाथा अर्कजने लागते येरो म्हणती महाराजा मेव दिले एक काजा मच्छिंद्र दे तेज पंजा शिवगणे हरेला परे आपण जाऊन तेथे सुनीती सांगा वीरभद्राते की मच्छिंद्र देही माहिती पाठवून द्यावा के असे पर्वी महापर्वी आमची जावणी करा विशेषता इतका उपचार मच्छिंद्र देही इतका उपकार मच्छिंद्र दे आम्हाचे साय मिरवावे असे बोलता गोरक्षनाथ आदित्य अवश्य त्या ते म्हणत मग त्या क्षणी कैलासा प्रत त्वरित जावणी पोहोचला गणे पाहुणे अर्क येता सहज पाया लागे विजय ध्वजा म्हणत असे येणे महाराजा कवने अर्थ झाला असे आले ते म्हणे ऐका वचन गोरक्ष शिटाय साधन करू पाहतले तुम्हा कारण मच्छिंद्र देहा कारणे तरी मम बोलणे आता चित्त द्यावे परम चित्ता महिसी पाठवी मच्छिंद्र देहा आता तुष्ट घरी गोरक्षा तुम्ही तुष्ट केले त्या सणात पण ते वाढेल प्रियत ऐसे बोलता उत्तरा देते वीरभद्र बोलत असे हे महाराज ऐक वचन आम्हासे दुःख देतले मच्छिंद्राने तरी आता गेले या प्राण महीन दाहो दुषवाते जरी गोरक्ष झुंजला माते तरी सिद्ध होऊन युद्धाते गोरक्ष जिंकणे समरंगाते मच्छिंद्रा सम करून ठेवी उपरे बोले नारायण मच्छिंद्र दुःख देतले तुम्हा कारण तेव्हा तुमचा प्रताप पळवून कवण ठाये गेला असे आता अस्वट घडले असे म्हणून प्रौढ झाला माणसे परी मच्छिंद्र जैसा तैसाच गोरक्ष प्रतापळी असे का तेव्हा मच्छिंद्र होता एका आता दोघे असते प्रतापर्क ते कोपल्या सकळ धाक कृतांता समयोजते येरो म्हणते असो कैसे परी न कदा देवी मच्छिंद्र असं या परी बोले राजसा आवडेल तसे करावे परी एक अनेक वचन तुम्ही उतरा मही कारण स्वर्गे करता कंदन शिवलोकात पावेल ते म्हणते असे काय कारण तरी प्रतापी असते तीक्ष्ण कैलास गिरीपिष्ट होणे खंड करतील क्षणाद परी ते धावणे येथील वस्ती विनाश होईल स्वर्गापती मग त्या कोपे पशुपती शासन करेल तुम्हा ते भव आणि अतिप्रती कधी गोरक्ष मच्छिंद्रा प्रती पाहा शिरराज सर्व चामुंडा हाते कैलासाते पाठवेले तरी आता शिवा न करता मानवेल तसे करावे चित्ता अशा गोष्टी आदित बोलता सर्वापरी मानले मग वीरभद्र म्हणे सर्व गणासे तुम्ही युद्ध जावे सर्व मैसे दुःख लागता महिरणे से मी येतो मागोने मग अष्टभैरव शमन करते गमन विमाने प्रत्यक्ष गणेश शस्त्रास्त्राने उतरले 72 कोटी 84 लक्ष येताचे देखी नाथ गोरक्ष मग चौरंगी ते बोले प्रत्यक्ष सावध होई ममोचा असो शिवगण येताची मही लोटे झाले शस्त्र प्रवाह येते गोरक्ष पाणी त्या समय वज्रास निर्मेले वज्रास पातले न लागता शस्त्र वेळा भोवते फिरतात ते शिवगणांचे समस्ता अंगी लिप्त न होते ते पाहुणे सकळ शिवगण योजित अपार कारण तितक्या उभय जन लक्ष धरून उडविते काय करी चौरंगीनाथ हळू समोहनास्त्र प्रेरित ते संचोरणे गण हृदयात मग पिसाटपणे मिरवत सर्वांचे नाही दे भान तिने नकळे आलो कोण कार्य लागून पिशाच होते भ्रमत्रानुरान विरते फिरते झाले त्यात अनेक चौरंगीनाथ ते प्रेरित काळीचा वात तिने गण समस्त वायुचक्री पडेले तो वीरभद्र पाहुणे चामुंडे सहित युद्धाला गेला त्वरित परी शोभन पाहुणी अव्यवस्थित परमचिती शोभला मग गांडीवाते टणक कालने बाण युजले अपार गुणी कामास्त्र बहास्त्र कार्तिकतेने विविध बाण पाडित असे ते पाहून चौरंगीनाथ रती अस्त्र प्रेरित तिने कामास्त्र त्वरे निश्चित मूर्छित होणे पडेल यावर दुसरे चौरंगीनाथ दशासुरी अस्त्र प्रेरित ते पाहुण्या बना बिसत जडजडोनी पळत असे
चित्ते म्हणे नो हे बरोबर वेद हरतील आता सर्व शंका सुरप्रतापूर्ण पुन्हा उदय झाला असे असा विचार करून म्हणे ब्रह्मास दौडले अदृश्यपणे पुढे कामिनी अस्त्र चौरंगनाथ प्रेरिता झाला लावलाय ते पाणी कार्तिकास्त्राला पुणे लपुनी मुख पात्र परी चौरंगीचे 5 जण परी मिरवले ते पाहुणे भद्र जाती मत्स्यास्त्र योजले परम निगुती पितेने करुणी तद श्री शांती दृश्य मिरवेला परे परम कोपणे तपोबळ तीव्रास इटले तर काळ संजीवनी योजनेचा बळ सकळ दानवा उठविले कैचे युद्ध कैचे पाणी पळते सुर भयभीत होऊन तेथेच कुठे देवता कारण चित्ता पार व्यापले ओहने भयभीत कंपे व्यापले ते समस्त असं सुरवर जाऊन वैकुंठात निवेदित श्रीरंगा मग तो दया चक्र पाणी ऐसे एकूण सुरवर वाहने म्हणे बघा आपल्या परतोने अवतार दिशे कारणे म्हणे गोरक्ष केले अनुचित पुन्हा उठवले दानव समजता आता दानव तरी रसा तळा प्रथम सकळ नेतील का मग सोडून वैकुंठासे येते झाले गोरक्षापासे म्हणती बा विपरीत महिषी पुत्र आहे काय मांडले अरे एकेका राक्षसाला गे भाऊ समला आम्ही प्रसंगी अवतार घेऊन नाना रंगे हनन केले तयाचे तरी आता कृपा करून अदृश्य करेल दानवा कारण ये रे म्हणे गुरु शवा आणून द्यावे आम्ही द्यावे आधी मज लागे मग शिवे बोला चामुंडे श्रीमचंद्र वशाती आणले महिषी म्हणे बाघे राक्षसाचे उदया पावले तरी अवतार घेऊन पुन्हा यजारण कंदन ना तर वीरभद्राची आस्था जोडून द्यावी लागेल तुम्हा ते यावरी बोले भालदृष्टी येर पोर नाही म्हणे पोटी परी नाथा राक्षस जे ते दुःख देतील आम्हा ते असे शिव विष्णू बोलत येरेकडे राक्षस समजता वीरभद्र पाहुणे जण जातात धनुष्यबाण कळवण्या असे वीरभद्र आणि राक्षस संपूर्ण एकमेळे माजले कंदन येरेकडे शिव विष्णूने स्तुती पुष्टले गोरक्ष तुष्ट होता गोरक्ष ते वाताकर्षण जल्पयती भस्म चिमटेरण कंदना प्रति फेकून या देत असे तिने दानव वीरभद्रासहित मही पडले निचष्टित श्वास कोंडणी समस्त प्राणरहित झाले ते असं वीरभद्र आणि दानव समस्त रणी निमाले प्रतापन त्यावरी गोरक्ष जल्पणे अग्नेय सकल केले भस्मतेने यावरी पुढे पंचानन वेष्टिले अति मोहाने ते पुढील अध्याय सकल कथाना श्रोती यांनी ऐकावे तसे भक्ती श्री ग्रंथ भक्ती कथा सार समस्त गोरक्ष काळे किम्यागार सदा भरसत भागचत्र त्रेशतम अध्याय गोडा श्री कृष्णार्पणमस्तु श्री नवनाथ भक्ती सार त्रयोदशमाध्याय समाप्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय 34 श्री गणेशाय नमः जय जय रघुतम आराध्य होसी प्लवंगमा जटायुनामी विहंगमा मुक्तिदाता रक्षक करे तरी आता पुढे कथा वीरभद्रानी माल्या उमाकांत असं जगून आठवणी चित्ता पुत्र मय वेष्टीला माझ्या वीरभद्रा विना सकाळ विकाळ दिसते गण हा वीरभद्र माझा प्राण परमत्र कैसा गेला सोडवणे असे म्हणून मनीच्या मनात पंचानन आरंभत ती चिन्हे जाण गोरक्षणात चित्ता माझी कळवळा मनात म्हणे बद्रिकाश्रमाती माते बसले आता या गुरुनाथे तै रात्र दिवस उमाकांत मजसाठी श्रम पावे आहा तरी म्या उपकार काय उकेला आणि वारत या स्वामी शिणवेला हर दुःख तुंबळ होऊ देऊन या असे म्हणे स्वचेतात पाय लागे गोरक्षणात म्हणे पुत्र दुःखावरी मोहविष्टित चित्त तुमचे झाले की तरी वीरभद्रा ते आता उठवणे परी असते आणि ओळखून येथे राक्षसाचे झाले कंदन राक्षसी मिरवते जरी ऐसे आम्ही सगळ्यांना आता संजीवनी प्रयोग जपता जवळ सकाळ राक्षस उठते नागोता म्हणून चिंता व्यापिले असे बोलता गोरक्ष ते नीलगिरी म्हणे कृपामूर्ती वीरभद्राच्या सकळ असते ओळखून या काढेन मी माझे गुन्हा आहेत जितोले ते असली शैनी भोजनी भले ममन आम्ही रत झाले काय वाचा बुद्धीने असे बोलन शंकर रणमुगित करी संचार मग तेथे असे उचलून सत्वर करणे आपल्या लावित असे असते उचलून करणे लावित त्या असे शब्द मंद करीत शिव शिव म्हणणे शब्द येत शिव करणे तत्वता मग त्या असते पंचानने गोळा केल्या परीक्षेने जेथे होता गोरक्षांत तेथे आणून ठेविल्या मग तर विद्यार्णव केसरी भस्म चिमटी गळवणी करे वीरभद्र नामे साचो कार्य संजीवनी स्मरला असे होता संजीवनीचा प्रयोग मग तो विद्यार्णव केसरी भस्म चिमटी गळवणी करे वीरभद्र नामे साचो कार्य संजीवनी स्मरला असे होता संजीवनीचा प्रयोग पूर्ण वीरभद्र उठला देह धरून म्हणे माझे धनुष्यबाण कोठे हाय सांगा की व्यापले अपार राक्षस कोठे तितकी मारे ना आता जेठी उपरे गोरक्षा यमपुरी शेवटी तापाने धावीन की असे वीरभद्र बोले वचन करी धरी पंचानन म्हणे बापा आता शेन व्यर्थ बोलाचा न करे मग हृदय कळवणे त्याने सांगितला सकळ उतांत उपरे म्हणे उमाकांत स्नेह नाती धरावा मग गोरक्षा आणि वीरभद्र जेठे उभयतांचे करले पेटे उपरे म्हणे स्नेह कोटे उभयतांनी रक्षावा उपरे 72 कोटी 84 लक्ष शिवगण प्रतापी महादक्ष ते वायुचक्र प्रत्यक्ष उतरी गोरक्ष तयासे मग सकळ समुदाय एक करून जाते झाले गोरक्षण म्हणून येरीकडे राव विक्रम राजवैभवी कुंतला गोरक्ष संवाद संरक्षण करी शिवालयास तो विक्रमराव दर्शनाचा अकस्मात पाचला राव देता गोरक्षाशी प्रेमी मिठी घातली ग्रीवेसी निकट बैसवणे तयाचे सर्वकांत विचारे मग गोरक्षाशी बोले वचन धरी धरावनं काही देणं धर्मनाथा ते राजासन देऊन येतो लगबगे मग पाहुणे उत्तम देणार महिचे राव घेतले बोलावून राजपदे सहस्ते अभिषेक करून धर्मनाथ स्थापिला याचे लोटा 1 मास राव त्रिविक्रम आपल्या मंदिरे खास ध्येय सांडून शिवालयास तत्क्षणी पातला एरेकडे रेवते सती सहज गेले राजसदना प्रती म्हणे महाराज एनुपती अजून काहो निजलात परी तिथे न काही बोले मग हालोनी पाय स्वस्त
हस्त प्रवाही पुतव ते प्रेत मिरवले देई पाहुणे शोक वय वाटते रेटे शोक करिता तुंबळ ऐकून धावला धर्मनाथ बाळ मंत्री प्रजासेवक सकळ अंबरडाव बहु उठला तो वृत्तांत शिवालयाचे जन्मुखे आला गोरक्षापासी मग सिद्ध करून भस्म चिमटेचे संजीवनी प्रयोजे अस्ति मास प्रयोजिता दे संगीन झाले त्वरिता संगीन होता मच्छंद्रनाथा समे पावला रे घावया मच्छंद्र दे संचार होता उठून बेसला शन्न लागता येरेकडे राव प्रेत स्मशान वाटिके आणले प्रेत आणले स्मशाने त्रिवर्ग पाहाय निघाले मुने हो रेवतीने दृष्टी पाहुणे शोधा आणविला तयाचा करुणाचे धन स्नान गेले सकळ जन परिधर्मणा दारुण शोक करी अद्भुत उतर क्रिया झाल्या उपरी न राहाय रुदन तयाचे करी अन्न पाणी वर्जन शरीर प्राण देव म्हणत असे मग मायेचा मोह अत्यंत त्या ते नेऊन परम एकांतात म्हणे बाळ शोक काय व्यर्थ पित्या करता करीतो असे तरी आता बाळा तुझा पिता चिरंजीव आहे मही वर्ता प्रत्यक्ष जाऊन शिवालय आता निज दृष्टी विलोके तर पित्याचे मच्छंद्र नाम चिरंजीव आहे उत्तमोत्तम ऐसे ऐकता राजतम पिता कैसा म्हणत असे मग प्रवेश आले सकाळ वार्ता सकळ झाली सांगते झाले निशता धर्मनंतर ऐकून तत्वता तुष्ट झाला शराते मग शीघ्र होणे कटक बार शिवालय आला अति सत्वर भावे न म्हणे नाथ मच्छेंद्र शिवकासनी वाहिला नेवना आपली राजभवनी सेवा करीत असे प्रीती करुणी मग तो एक संवत्सर तेथे राहून पुढे तीर्था चालेला परी धर्मनाथ परम झाला शोकाकुलित म्हणे ताता तो सांगा ते मीही तीर्था येतो की यापुढे बोले मच्छनाथ बाळ दादर्शी येऊन देत मग जोक देऊन गोरक्षाते तू ते सवे नेई नमे आता रेवतेचे करून सेवा भोगे आपले राजासना तेथे रेवते ते प्राण माझा असे हो बालका तिची सेवा केली आणि संतोष आहे माझे मन असे करून समाधान त्रिवर्ग तेथून निघाले मग तिथाटने भ्रमण करता येऊन पोचले गोदातटे भामा नगर काननपोटे येऊन या पोचले ग्रामनाम ऐकून काने गोरक्षाचे अंतकने स्मरण झाले कृषधर्मी माणिक नामी कृषीचे मग मुळापासून तयाचे कथन मच्छंद्र गेले निवेदन मच्छंद्र ऐकून वर्तमान पुन्हा म्हणे पुन्हा आता पाहावा मग शेतसुमार धरून चालत आहे त्रिवर्ग पावली माणिक नामिनीच्या वेळे काष्ट समान देखीला असे त्वचा झाली एक पोट झाले पुष्टी सायक दृष्टी लावून एक मंत्र जप करीत असे असे पाता तपाकृती गोरक्ष धन्य म्हणे होते मग नमनी मच्छनापती अडमगाचे म्हणत असे मग निकट येऊन त्रिवर्ग जण बोलते झाले त्या कारण म्हणते आता तपधन पूर्ण करी तपकारे येरू वचन त्या देत तुमचे यात काय जात धरून आपला शुद्ध पंथ गमन करावी येथून या जे बोले मच्छंद्रात त्या वाकडेपणे उत्तर देत मग गोरक्ष म्हणे मच्छंद्राते हा अडबंगसे महाराजा तर आता याची हित युक्तीने बसतो करीतो बसा स्वस्त मग तर छाय निकट तेथ मच्छंद्र जाऊनी बैसाला तरंग्याने मच्छंद्रात गोरक्षाचे मौज पाहत गोरक्ष जाऊनी पै ते तर आहा म्हणत असे आहा म्हणणे वाणी म्हणे ऐसा मही ते तुझा स्वामी आम्ही देखील नाही नैने तपोधनी आगळा ऐसा स्वामी योग म्हणे याचा अनुग्रह घ्या कोणी गुरु झाले प्राणे दैवा पार मिळवत असे म्हणे स्वामी कृपा करून मजा अनुग्रही गुरु हो ना ऐसे बोलणे ऐकून अडबंग म्हणे तयासे बेटा एवढा थोर झाला अद्याप अक्कल नाही याला गुरु करू म्हणतो आम्हाला मूर्खपणे आगळा हा मग मजला गुरु करू पहासे तरी तुझी बेट्या का होईनासी मस्ती ऐसे पाहुणे स्वकरणाचे तयामुखी लावित असे कर्ण लागता गोरक्षणा आणि संज्ञान मंत्र ब्रह्मखानी परम कृपे करणे पंकणे सना केला क्षणार्धे मग अर्थार्थी सकळ ज्ञान झाला बृहस्पती समान मग सांडून आपले तपसमाधान गोरक्षणे लागला मग गोरक्ष भस्म शक्ती प्रयोगातून बाळीचे सांग तिने करून सरांग शक्तिवान मिरवले मग धरुणे क्षेत्र त्याचा संवृक्षाखाली आणि नाथ म्हणे महाराज कृपांत अडभंगाची ओळखावा हसून बोले मच्छंद्र म्हणे या अडभंगाते अडभंग नामे पाचारावे सर्व येथून साजोपणे या वाटत असे मग अवश्य म्हणे गोरक्ष त्यास नाथ दिशा दिले खास मग शीघ्र घेणे संघास तीर्था लागे जात असे मार्ग जात सद्विदेसे सकळ तेव्हा पूर्ण अभ्यासे आपल्या समान शस्त्रसे अडभंग तो मिरवला असो चारे जण द्वादश तीर्थाटन करून पुन्हा प्रयागा कारण चारे सूर्य पातले एरेकडे धर्मनाथाचे पुत्र झाला स ते जरासे वडिलांचे नाव ठेविले त्याचे त्रिविक्रम म्हणून या चौके प्राथमिक ग्रामी येता श्रुत झाले धर्मनाथ मग कटक भारेसे शिबिके तत्वता बैसोनी आले सदनासे मग धृती वृत्ती भक्ती सदन करून तो शले मच्छंद्र नंदन मग त्रिविक्रम राज्य स्थापन दीक्षा घेतली योगाचे माघमासे पुण्यतिथी द्वितीय श्री धर्मराजाचे बीजमंती ते दिवशी गोरक्ष ते अनुग्रह देतयाचे या उपरिदैव मिळवणे स्वर्गेचे आणि प्रजा लोक त्या ग्रामेचे मिळवणे तो अनुग्रहाचे मोहळे रचले अपार अनुग्रह झाल्यावरती सकळ बैसोनी एक पंक्ती गोरक्ष कवळ घेऊन हाती सर्वामुखी ओपित असे मग तो आनंद परमजेटे पाहुणे धावले सुरुवात थाटे तेही प्रसादावणे पाहुणे शेवटे तो तुष्टचित्ते मिरवले परी करती भाषण ऐसाचे प्रसाद जन्मजन प्रति संवत्सरे पुन्हा इचे लागे वाटत असे ऐसे बोलता सर्व सकळ गायकुनी बोले तपोबळ माझे नाम घेऊन केवळ अर्पा जगा प्रतिवर्षी धर्मरायाची बीज मनवणे उत्सव करा तुम्ही सगळं याची नीती कुमारा सांगेन कळो पाहे जगाचे मग स्फुरला म्हणणे स्फुरमान सकळ तुम्ही बोला वचन आंबीलपणे शक्तिमान सदैव करा उत्सव असे महाराज गोरक्ष बोलता मानवले सुरवरांच्या चित्ता मग प्रतिवर्षी आनंद भरिता महोत्सव करीता
तैपासून सहजा जगी मिळवत असे धर्मनाथाचे बीज हे व्रत आचरल्या महाराज तुष्ट होत असे गोरक्ष असं तेथे मत साह करून धर्मनाथांना ते दीक्षा देऊन तिथून निघाले 5 जण नरसाधूला ऐका ते नाना तिथे करता मैसे अभ्यासिले सद्विदेशी शाबरी विद्या आश्राचे प्रवीण केला महाराजा मग शेवटी बद्रिकाश्रमी जाऊन तृष्ट केला मारा म्हण धर्मनाथ तया स्वादेनं तपा लागे बैसला द्वादशाचा केला नियम तपा बैसला नाथ धर्म येरू तेथून 4 जण तिथा लागे चालले 12 संवत्सर तेथे करून पुन्हा पाहिला बद्रिकाश्रम मग तेथे मांद्या ते दुर्गम बद्रिकाश्रमी मांडले सकळ देव सुरवराचे तपाचरून घेतले ते तर मांदे झाले पूर्णवरा ते देव देव गेले पै मग तो धर्मनाथ सवे घेऊन फेरी करते ते ताटन आता पुढे ऐका कथन रेवण सिद्धाचे पुढे 88 सहस्र वर्षी पुढे झाले आहेत विधिवीर्याचे त्याचे समय रेतमैसे रेत रे पडले रेवा तिरे ते हिरे तर रेत पडले अकस्मात चमस नारायण संचार करून त्यात देहद्वारे मिरवला बाळतोने अति सुकुमार बालक किनी मनोहर उकड लोळे महिवर टिये म्हणून या तो त्या काननी कृषी एक उत्तम नाम संसार तो गट देखुनी नियमाय उदक रेवा तिरे पातला परी अकस्मात येता झाला बाळ येत चाले पुढे चालत बाळ दृष्टी देखील मग घट्ट ठेवणे मै लागे धावण्या तातडी उचले वेगे मोहे कळणे हृदय भागे अतिस्नेह धरेला असे मग रिक्त घट भरुणे आडे ग्रामात आडला हर्षा पाडी सदना प्रवेशने आवडे कांती लागे बोलत असे सहज गेलो उत्काती रेवातिरी वाळवंटीता आपण ईश्वरा दिला होता वंशावळी मिरवावय तो ती कांता उत्तम नामे धार्मिक वृत्ती साधा मी बाळ देखता देह धर्मे हर्ष सिंधू लोटला बाळ धरण हृदय पटे मन घेत स्नेहाचे पटे मग तैल उदके न्हावणे शेवटे पालकाते घातले तेच थानले होते करे निजेला योगी तया शेजारी स्तन पान केले उपरे बाळनेचे पालखे रेवा तिरे बाळ रेवेत सापडले म्हणून त्या ते रेवण नामचा जवंत संसार ठेवीत असे असं रेवण नेमाचे संगोपन करते उभयता पालन असे लोटा बहुदेन प्रपंच राठी करीत असे 12 संवत्सर प्रपंच राठी कुशी कर्म विद्या पाठी पूर्ण झाला होता जे ठे पित्याहुनी आगळा तो एके दिवशी उठून मायकले प्रहरणीशी वृषभ सोडून काना असे चारावयाचे चाललेला चालणे पडले असे सुद्धा दृश्य होत असे माहिती वाट सुदृढपणे गोचर वाट निज चक्षु ते होत असे दादा म्हणून वृषभा पाठी हाकी चालला आहे जेटे तो अनुसया शक्ती का रत्न वाटे पुढे झाले अकस्मात परितो महाराज त्रेन पवन वेगे त्याचे गमन ठेवले त्या नमिले ठाई करुणे स्नान गिरणार पळते जात असे पायी खणावा सुशोभित एक चलंगी शोभत शुभ्र कोपिन विराजित कंठ तटा वेष्टोने मौळी वेष्टिले असे जटा दाढी निशा रंग पिंगटा सकळ ज्ञानी यांच्या वरिष्ठा कनक कांती शोभत असे ऐसा महाराज त्रिनंदन तो ते दैवांचा अवतार पूर्ण अति लग्वेने करे गमत पुढील नेम मानून तो मार्गावरी अकस्मात वृषभ गमने देखत वृषभ हा रेवणनाथ तृष्टी नाही आतळला मग तो सर्वांमधील वृषभ पूर्ण शरीर मिरवे शैल्य गणत या आडनाथ रेवण बाळतून चालत असे तो वृषभा मागे घेत दत्त वृषभ बुजणी पुढे पळत मागे अंतरता रेवणनाथ त्यावर दत्ता आदळला उभय दे कामपणे ऐके झाले देहधरणे परिस्पर्श होता अंतकरणे ज्ञानदीप उजळला परे दत्तात्रयाचा स्पर्श होता पूर्वजन्माते झाला देखता चित्ती म्हणे मी महिवर असता कवन स्थिती पातल मी आहे पूर्वीचा नारायण प्रताप परम प्राणिक चमस नारायण ऐसे असून कृषी कर्म येते करीत बैसल ऐसे देह झाले ज्ञान मग शब्द धरुणे राय मन परे धडक बैसता त्रिनंदन कोण तो पुसे कोण ऐसे पुसत असे कोण तू ऐसे पुसता दत्त करता झाला प्रणिपात म्हणे महाराज या देहात अंश असे तुझा के तरी आता क्षोमदयास उदित करा मी म्हणजे महाराज सनात करुणे मी या देहास महिला गे मिरवावे असे वधून वाघवटे सुदृढपणे देत मिळते परी आदरे प्रेमा पटे दत्त जठी मिरवला तयाचा पाहुणी बघते आदर सुदृढपणे निचे पर मग कमंडोलून ठेवणे महिवर मौळे कर स्थापित असे भाळाखाली घालून हात उठविला रेवणनाथ मनात मने हसनाथ पूर्वीचात असे के तरी आता याते सनात करून वाढवावा नाथ पंत कृपे ठेवणी मौळे असं केला अंकिता आपुला असे म्हणून अनुग्रह रहित कृपा मौळे ठेविला असं परिभक्ती लागून नेवनाथ काय करी महाराजा एक सिद्धीचा काळा त्या ते सांगता झाला कृपावंत असा बिजरो पुणे किंचित दृष्टी ठेविला पुढारा जसे अर्भका देऊन दाना पिता मिरवे व्यवसाय कारण मग तयाचे पुढे चांगलपणा निजची पाहत असे परी ती काळा होताची प्राप्त रेवण झाला आनंद भरित मग प्रेमीने म्हणून असत बोलविले तत्क्षणी मरी वेर मानून चित्ती चालता झाला कानना प्रति परी अंतरला आपल्या येते निज पदाती पावया ती प्रत्यक्षनाथ रेवण बुल्ला सिद्धी प्रकरणे करून सिद्धी बुद्धी यात्रेना हातीचा सोडेला नायके तसे भक्ती कथा सार समस्त गोरश काय की मागार सदा परिशुद्ध भाव चतुर्शतम अध्याय गोडा श्री कृष्णार्पण मस्तु श्री शुभमवतो श्रीरस्तु श्री नवनाथ भक्ते सार चतुर्शतमाध्याय समाप्त श्री स्वामी चरणार्पण मस्तु अध्याय 35 श्री गणेशाय नमः जय जय करुणा करा पंढरीशा रुक्मिणीवर दीनबंध दया सागरा पुढे ग्रंथ बोलवे मागील अध्याय उत्तम कथन रेवणनाथाचा झाला जन्म संसार के कुश धर्म बोलून याद आविले असं ऐसा एक अवसर त्यात पडला घडला परी बोधिवंत सिद्धी कळा घेऊन चित्तात अत्रिसोत दौडेला एरेकडे रेवणनाथ वृषभ ठेवणे स्वदेशात येऊन या सिद्ध आहुत करता झाला महाराजा
सकळ शेत झाल्या पाटे नागद्वार कळवणेकर संपटे आवत मार्गे फिरत जेटे गायना ते आरंभले आरंभळे दत्त वचन मंत्र प्रयोगे का गाय गायन दत्त महिमायसे म्हणून औषभाते बोलत असे येरी महिमायसे वचन सहज बोले प्रयोगाने परी महिमा सिद्धी प्रत्यक्षपणे प्रगट झाली ते ठाय सिद्धी होणी वावता पाशी म्हणे कामना कोण तुलसी येरू म्हणे तो नामासे श्रुत माते करे का येरी म्हणे मी सिद्धी पूर्ण देहधारी महिमा नायसे ऐकता उत्तम दत्त बोला आठवला सांगणे अत्रे आत्मजा आपुले ओपेले होते मंत्र बीज ऐसे श्रुत होता सहजे दाटला होता गर्वाने परी महिमा सिद्धी भेटता त्या अधिक झाला आनंद भरित म्हणे पंथ सत्पंथ सांगून दत्त गेला असे महाराजा मग हातीचा सोडून आवत दोर तिथे बोलता होय तर म्हणे शेती पहिला असे तर वर छायक वरून वेष्टीला परी त्या शीतल छायत कोणाच्या राशी अप्रेमित कण करणे एक क्षणात चमत्कार दावे का असे बोलता रेवन्नाथ सिद्धी आश्चर्य हास्य करता म्हणे महाराज एक क्षणात कणक बंधने कणक धने भरीन सकळ मग सहज आणून कृपादृष्टी विलेख दिसे मही पाटे तो नगा समान कणक धनधाटे अपाराशी मिरवल्या ते पाहुणे रेवन्नाथ म्हणे माते तू आहेस ते तरी आता सनिध माते येतो ने आरक्षका म्हणे सनिध राहीना आता परी गुप्तवतेने जगा करता तू अन धरावे दर्शन सुरता कार्य तुझे करेन मी मग अवश्य म्हणे रेवन्नाथ कार्य संबंधी असावे उदित मग कनक धनराशी गुप्त दृश्य सिद्धी मिरवले तया काळी त्यावरी सायंकाळपर्यंत शेती प्रेरले समग्र आवत मग गुरुवाचे गुरासवी येऊन गोठनाथ वृषभाते बांधिले रात्री कोणी शयने शयन तो उदय झाला द्विती देण मग मनात म्हणे ब्रह्मनंदन व्यर्थ का कष्ट करावे या अशा कल्पना आणून शेती सोडून दिले जाणे शेती तो एक दिन येत प्रहर मी ते संसार बोलत असे म्हणे वचा साडून आवत गृही बेसला शिकवणे अर्थ येरो म्हणे जाऊन शेतात काय ताता करावे कष्ट करता रात्रंदिवस काय मिरवले फळास येरो म्हणे धान्य खावायचं पिकवावे पाडसा असे कुणी तात वचन म्हणे कष्टे पिकवा शेती अन्न तरी आपले गृही काय न म्हणून आता कष्ट करावे येरो म्हणे बा आपल्या गृहाचे काय हाय न कळे मसे नित्य सापुन येऱ्या करड्याचे दिवसभरी लोटे तसे येरो म्हणे बोलसे खोटे सदन भरले कनक वटे जाऊन पाखरे खोटे बोल माझे महाराजा तो हसुनी सहस्थिती गमन करते धवळा पते तो कनक राशे धन अप्रेमेते गृह माझे मिरते मग परम होणे हर्षयुक्त म्हणे वरद पाणी आहे सत्य कोणी अवतारे प्रतापने सिद्ध म्हणे हा असे मग तो संसार प्रशे कदा न सांगे कन्या कार्याचे प्रमाण मानून त्याचे बोलासे तदनुसारी वर्तत असे मग तो रेवण ब्रह्मसत काय करतसे नित्याने ते बंधुल गाम थोर अत्यंत मार्गावर नांदत असे तै ना पांतसे मुकामाचे पाचारण येत सदनासे कामणे समान आहाराचे अन्न देत असे नितेशा मग आत पडली एका हाका की रेवण देता अन्न उदक मग चुंगावर चुंगा लोक पांतिक सत्वर धावते मग जैसे त्याची इच्छा गणपूर्वी ते सेनात रेवण वस्त्र पात्र अपार धन देऊन बोळवी रोग भोगादी मनुष्य देते ती सर्व दुःखाची पावनी शांती धन्य म्हणे उग्राचे जाती यश कीर्ती वर्णेते मग जगात होणी प्रसिद्ध सर्वत्र म्हणते धन्य हा सिद्ध देश विदेशी जनांचे उद्धार एवं सिद्धी म्हणतात तो कोणी एके दिवशी वचन जात मही करीत नाना तिथं बुद्धल ग्रामी अकस्मात मुक्कामाती पातला वस्तीत धर्मशाळेत रावण करीत बेसला श्री गुरुचिंतन तो त्या गावीचे काय जण धर्मशाळेत पातले येताचे त्यांनी देखील नात म्हणती बाबा उतरलाच येत तरी सारा वया आपले बोकारे एवं सिद्धी पाहावा येरो म्हणे त्याचे वचन रेवण सिद्ध आहे कोण मग ते सांगते मुळापासून कृषी कर्मे शोधा असे ऐकता मचंद आता जाऊनी पायांतरी गुप्त तो दृष्टी देखता म्हणे चित्तात अवतार असे हा एक आमचा सांगाती पूर्ण हा नारायण प्राज्ञेचा मस्त परे प्रसन्न तरी प्रसन्न कोण झाला याचा शोध करू त्याचा पुन्हा येऊन धर्मशाळेत लोकांचे म्हणे गुरु कोण याते कोण मिरला जगाते निध्याचे नाम सांगा तो ते म्हणते बाबानाथ आम्हालाही माहित मग शब्द राहून मचंदात काय करे महाराजा पक्षी कुळाते पाचारण घालिता झाला इच्छा भोजन एका करी बैसवना तुष्ट करून बोलवे शिरेस कंदे पक्षी मेळ मचंद्र बैसनी वेष्टी सकाळ जाय म्हणता होता वेळा अंबराते जाते पै मग पाचारण वंचरासे त्याही देत असे हारासे आपले असे व्याघ्रसे असे ग्रास देत महाराजा असे होता काही एक दिवस लोक म्हणते महापुरुष हा ईश्वराची म्हणून या श्वापदवी हंगम स्पर्शते मग धन्य धन्य म्हणून विख्यात रेवंसे तिची सांगती म्हणते आला आहे एक जाती सर्वापरी अद्भुत विहंगमादे श्वापद गण सहज येत असे पाचारण ते संशय भेटी लागे त्याच्या परेस कंदी वाह करून आरोहण अन्न दकाते सेवण्या जा म्हणते कार्तिक मन तृप्त मन मिरवणे ऐसा एकूण रेवण सिद्ध पाहू चालला प्रताप सिद्ध तो येता देखील पक्षयांचे वृंद करी शिरी मिरवले मग शीघ्र येऊन आपले सहदानी जाऊन बैसे एकांत स्थानी दत्त मंत्र प्रयोगने प्रत्यक्ष करू सिद्धाते मग होता प्रत्यक्ष सिद्धे म्हणे महाराज विषयामध्ये देखवण कामने काय सिद्धे प्रत्यक्ष केले तो आमाते येरो म्हणे ओकृपा सरिते तुष्ट करते सर्व जनाते तोचे रेती पक्षी कोणाते तुष्ट करे श्वापदे की येरो ऐकून वागोतर म्हणे महाराज पक्षी आणि वनचर होणार नाही अद्वैत पार ब्रह्मवेत्या वाचवणे तर हे आता श्लाघ्यवंत आधे भावे ब्रह्मवेत्त त्यावर बोले रेवन्नाथ ब्रह्मवेत्ता करी माते येरो म्हणे चातुरेखाने यात्रे नंदन तुझा स्वामी त्याते सौनी उपमे साध्य करून घे का असे सिद्धी बोलता वाचन चित्ती म्हणे हेची कारण मग सर्व त्याग करून काननात प्रवेश जया ठाई भेटला दत्त तेथे जाऊन बसला नाथ दत्त स्मरण ठेवून चेत वाट पाहे भेटेचे म्हणे दाटला भेटेचा योग तेने अन्नदकाचा झाला त्याग मग दिवसेंदिवस शरीर बघ शुष्क काट दाहित असे
मग ते पाहुणे मच्छंद्रात म्हणे हा लागला प्रयत्नात परे कोण गुरु हाय यात समजला नाही अद्यापि मग रेवणसिद्धाचा प्रताप पुसून घेतला जनमुखी माप ते म्हणती हो आहे जगबाप परोपकारी असे की तरी आता सिद्धी कोण झाली आहे या स्वाधीन त्या सिद्धीचे पाचारून उत्तांत श्रुत व्हावा की मग आणि मागरी मा लघिमा महिमा ऐशित वाशित प्रतिमा प्राप्ती प्रकामा आयशा अष्टसिद्धीनामा पाचवेला प्रत्यक्ष रेवणसिद्ध हा महापुरुष त्याची सिद्धी दासत्वास कोणती सांगा हे आम्हाचं गुरुवाक्य करून तर ते बोलती झाली महिमा मादेव पिले दासे नमा श्री दत्तात्रय योगद्रुमा मंत्र सिद्धी करून या मग दत्तात्रय हाय कुणी गुरु म्हणे हा बंधूचा साचारू आहे तरी सरातर हित इच्छिन्न तयाचे मग तेथून निघे अति वेग गिरणार पळते आला चांग भेटून या त्रि आत्मजय रेवणसिद्धाचे वृत्त कथी येले तरी अवनी अवतार पूर्ण का प्रातिक चमत्कार आहे ना ते तुम्हा करता क्लेश दारुण महिलागी भोगत असे हा एक सिद्धी आणून त्यास घालून गळा द्रोडत तर फास तरी तो फास झाला क्लेश मरण वाटत या दावे तेथे झाले तुमची भेटी जेथे झाली तुमची भेटी तेथे वैशाख आनंद पोटी आहार तेजोनी प्राणकंठी आणून या ठेवीला असे चाल असते ते गुरुचे असे कृपा मिळत तरी रेवणा देहा ते कष्टाने सांडावे असे बोलत त्या युक्ती नावाचे ऐकून दत्त हृदयाचे प्रेमनाचे डोल निग्रहासाचे साय करी आनंदे मग तो उदार शांत दाता सवे घेऊन वचन राहता व्यान अस्त्र जल पंचता तया ठाई पातले तो येताचे देखील रेवणनाथ कृष शरीर काष्टवंत अस्तिमय प्राणवेत वाट पाय दत्ताचे अति क्लेश कंठी प्राण पाहून श्रमला त्रिनंदन प्रेमे कळला सदैपणे माय जैसे बाळ खाते तेने चरणे ठेवणे माता होय प्रेमासु ढाळीता म्हणे आजे भेटली माझी माता निरापणे वचाते जैसे सुता लागेतात हिता उपने परत्र होत तेवे दुर्वास होदर मोहित होणे हित मोहित असे परम आराधने कृपे नहाळे करणी ओपेली मंत्रावळे तेने तद्घटे अज्ञान काजळे निघून गेली सरसे मग कृपे आराधने वज्रशक्ती भाळे चर्चले दिव्य विभूती तेने करून दे असते ते शक्तिवान मिरवले मग सवे घेऊन देवनाथ गिरणार पळते गेला दत्त तिथे बैसणे दिवस आम्ही तर विद्यावसन नेसविले नाथ पत्ते दिशा देवन उन्मनी मुद्रा फाडिले काना तत्वा माझे दिवे ज्ञान गळाकंता ओपिले देव विते शुद्ध सारंगे अनत वाजे नाना अंगे कुबडे पावडे देह प्रसंगे देह विदयी मिरवला असे पाहुणे पूर्ण स्थित मग सवे घेऊन वचनरात मातन परते गेले तो येता नागेश्वरात वंदिले तेने करुणे देव दर्शन वरत घेतला विद्येकान मग सावरी विद्या कवित्रत्न महिवरी मिरवत असे असं सर्व साध्य झाल्यावर मानदे मांडले बहुता गजरी हरे राधे साय करी गिरणार पळती आणले ब्रह्म इंद्रावरून कुबेर अश्विनी कुमार चंद्र भास्कर सकल समचय पर्वताकार मावंद्या ते पातले वर देवने सकाळ विद्येचे जाते झाले संस्थानाचे रेवणचे तेथे थाटनाचे म्हणजे पाठवेला तेथे इंडता अपार मैसे तो बेटग्राम मानदेशे तेथे येऊन मुक्कामाचे सहस्थिती राहिला तो तेथे सरस्वती ब्राह्मण जान्विकसे ह्याला गुण लावण्य लते का स्वरूपान चंद्राचे वन्य लाजे तसे उभयता जाण प्रपंच विहृती एक प्रमाण परी इतके असून जटे संतान शून्यपणे मिरवत सप्तपुत्र झाले तयासे परी ते बाळपणे पंचत देहासे 7व्या 8व्या दिवशी 10व्या दिवशी पंचतो होय असं षटपुत्र देहांत पावले यावर 7वे दिन उदय पावले तो 12 दिन वाचले तेने अशले विप्रमण कांती सिमने परम मिळाले पचम बष्ट बक्षले काळे ते 12 दिन वाचले केवळ काळे वेळ लोटली येणे एक आणि चाकू चुकल्या परिसर तो 10 वर्षाचा होय आयुष्य तरी आता या पुत्राचे बहीण एक सर्वता असे कांतेशी बोलवणं भासे मानले परम आवडीने गृही करून पंचपक्वाने घाले भोजन विप्रासे तो दिवशी रेवणनाथ भिक्षा करीत आला तिथे अलक्ष घालून त्या द्वारा ते पुढे पाऊल ठेवीत असे तर त्या विपरीत देखील दुरण वाढते पात्र ठेविले धरणी तैसा ती बाहेर येऊन नात निकट लग बघे तर तेजपुंज हटक कांती देखता विप्रमणे चित्ती हा पूर्व तापसे अवतार देशे कोणीतरी आहे की पैसा 16 लगबगे करून नाथचरणी मस्तक ठेवणे म्हणे महाराज प्रयोजन माझे घरी आहे की असे असून मग दरिद्राचे मनवत डावलनी जाता किमत तरी आता तुम्हाला यथार्थ अनाथ सनात करावे त्यावर नाथ बोले त्याचे आम्ही शूद्र तो विप्रमेरविषयी मज नमस्कार आहे तुझे अर्थ नाही जाणे जे एरू ऐकून बोले वचन शूद्र जातीचा ब्राह्मण तो मातंगा करील न मन अन्य वर्ण चुकेल कैसा बोलता विप्र त्या ते मनात म्हणे रेवणनाथ हा विप्र हाय प्रज्ञात बोला परी चालत असे मग विप्राचा धोरणात संचार करी त्याचे गृहात विप्रे नेऊन सहसनाथ महाराज बैसेला पात्र लगबगे आणि वाढून सर्व पदार्थ हरी प्रेमे करून पात्रा निकट बैसन भजन झाले नाथांचे असं ऐसे परम भक्ती नाथाचे झाले जटर तो कडे विप्रपांग ते गेले भोजन चारोनिया म्हणे महाराज आजचा दिन वस्तीची सेवा माझे सदन उदय प्राणिक उदय प्रातकाळी उठून जाणे असेल तरी जावे पाहुणे तयाचा परम आदर अवश्य म्हणे विधी कुमार एकांत स्थानी शैनावर नाथ नेऊन पहोडले तो सूर्य गेला असा मग उठून बसला तापसे पुन्हा उंदून नाचरणाचे उपहार करावा म्हणत असे तो नाथमने आता भोजन झाले आहे न इच्छे म्हण मग आपला नित्यनेम सारून पुन्हा शैनी पडला सरस्वती ब्राह्मण निकट बैसने नाथाचे चुरीत असे चरण तो मध्यरात्री झाले परंतु तेव्हा विपर्याचं वर्ताला बाज होते मातेपासे सडपेले तयाचे परंतु झाले कासाविषयी शोकशुद्ध उचंबळला हा का मारे भरत्या ते म्हणे बाळ कासावीस बहु होते विप्र म्हणे त्या कांते ते होईल तसे होऊ दे तू न करे आता काही अनुमान नेत्राभंग होईल नाथा कारण आपले प्रावध होण्याचेही न बरवे कैसे होईल गे असे बोलून कांते ते श्रीनाथाचे चरण चुरित होतो सविता सुखाचे येऊन हिदोता बाळपाशी आकर्षेला काढून चैतन्याचे दिवस ज्योदशा घेऊन गेले यमा समीप येरीकडे
स्वरूप बाळ देही मिरवले. तो प्रातकाळ समय झाला. शयनीनाथ जागृत झाला. तो मंदरुदनाथ आकरणीला ऐके तयाने नाते ऐकून मंदरुदाना विप्रासी म्हणे रडते कोण येरून बाळकाचा प्राण कासा विस होत असे म्हणून मोह स्थिती नाता अज्ञानपणे रडते कांता ऐसे ऐकून तयाची वार्ता बाळानं म्हणत असे. मग तो विप्रस्व कांतीपाशी येऊन पाय स्वपत्रासी ते मिरवले प्रेत दशेशी हाका मारून ते दवा म्हणे महाराज प्राणरहित बाळ झाले निश्चित ऐसे ऐकून देवनाथ परमचिती शोभला म्हणे मी असळे असता कैसा लादला कृतांत तरी तो कृतांत पाहिना आता पाहून नाहीचा करेन मी असे दुर्गट शब्द वदन ब्राह्मणासी म्हणे बाळ आणत ते शरीर उचलवणार नाता लागे अर्पित सेत ते बाळ परम गोटे नाथ पाहि आपले दृष्टीची हळून म्हणे नष्ट कर्म काय उदेले. विप्रासी म्हणे बाळ तो ते इतकेच झाले काय नितांत येरू म्हणे कृपांत बाळ सातवे हे असे. बाळ होता बाळपणी मग पाच पंच सप्ततीने द्वादश दिन तप प्राणी बाळ सातवे असे हे असे. बरे आता होणार झाले आमचे सेवेचे चित्त रंगले ते पुण्यावशे इतके ह्याचे तोले वारंवार लादो की असे बोलता विप्रवाने अंतर जाणितले प्रांजळपणे. मग सरस्वती विप्रापाच्यावरणी बोलता झाला महाराजा म्हणे वसा 3 दिवस जतन करे बाळ तो नस मी स्वतः जाऊन नियम परिसर साथी बाळे आणि तो के मग अमर मंत्र त्रिभुवन मंत्र चेले बाळ शवापती म्हणे विप्रा बाळ हे ते येणे नाचणार नाही रे असे सांगून त्वरिता येथून निघाला निघता झाला नाथ व्यान अस्त्र जल्पने सनात अतिवेगेचे चालेला चालेला यमपुरी संचार करे यक्ष धोळा गरे तो धर्म राज पाहून नेत्रे आज नावने उठला से बैसने आपले कनकासने षोडशोपचारी पूजेला म्हणे सहज करपुटी नम्र करुणी धर्मराजा आराधेला म्हणे महाराज योग दक्ष किमंतकारी योजेला पक्ष तरी तेव्हा दोन्ही सुद्धा पक्ष मग एक शाते तुष्टवे येरी म्हणे यमपुरी नाथा मी सरस्वती प्राजे घरी असता तो आयुनी त्याच्या सुद्धा हरण कैसे केले रे जरी तरी जैन घडो नाही घडले तरी आता मागोते देही वाहिले आणि षटपुत्र त्याचे कोठे ठेवले आता देही आणून मज असे बोलता रेवणनाथ विचारे करे ते उपदेश होता म्हणे चांगले बोलणी आता शिवधरे त्या धाडावा आपल्या सर्वसेने त्याकडून अधिकारी करावा मारा म्हणा हा सिद्ध तेथे गेल्याने दृष्टी पडेल प्रताप तरी यक्षपती ते तमोगण विहेरी आम्ही त्याचे करतो चाकरी जाणे मारणे तारणे आमच्या तरी काही एक नसते जे तरी आता प्रताप राशी गमन कराय कैलासासी आराधने शिवचिताशी सप्तपुत्र न्यावे जे असे बोलता धर्मराज मानतुके तेज पुंज म्हणे पंचाननाचे काज तो सत्यार्थ बोलसी केलो असे बोलवणी योग धारणी उठता झाला मग तेथून व्यान आश्रम केस्तवणी कैलासाती पातला तसे भक्ता खाता सार समत गोरश काय किमागार सदा परिषद भागचंद्र पंचदशम अध्याय गोडा श्री कृष्ण अर्पणमस्तु शुभम भवतु श्री नवनाथ भक्ती सार पंचम दशम अध्याय समाप्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय 36 श्री गणेशाय नमः जय जय भक्त तारका मम प्रोजाना नर हरि नामे पुण्य श्लोका पुढे ग्रंथ बोले केला तरी प्रतापंत परिसर सुती विप्राचा अभिप्राय चित्ती धरणी कैलासा तरी रेवणनाथ गेला असे तरी आता पुढे श्रुती परिसावे आवना ग्रंथ अर्थी रेवणनाथ कैलासा प्रति कैलाद्वारे प्रगटला ऐसा महाराज तेजपुंज ग्रामद्वारे येता भजत शिवगणाई जय ध्वज रक्षणास्ती द्वारात त्यांनी पाहुणे योगमते आठवणी उभा केला क्षिती म्हणते तुम्ही कोणती नूतन गंती जाता कोठे महाराज येरू म्हणे रेवणनाथ नाम सह्या देहात विजय काने भेटेत आम्हा जाणे आहे की येरू म्हणते कवन कार्य आम्हाला शीघ्र सांगाय नाथ म्हणे विप्रतने सत्य चोरीला शिवाने तरी शिवा थयाची शिक्षा करून घेऊन जाईन विप्रनंदन ऐसे एकटा शिवगण परमचित्ती शोभले म्हणते बाबा बोलसी वचन या आम्हाचे आले समजण तुमचा गुरुगंधर्व जाणं आम्हाला गी वाटतो असे बोलते शिवगण त्याचे परम कोप चालला त्याचे मानसे म्हणे गुरुगंधर्व वेशे वशे तरी तुम्हा दावेतो स्पर्श अस्त्र जपणे होते बेकेदा झाला बसमा चोटी तेने द्वापाळ महिपाटे खेळवणे राहिले एक सत्र 3 शत गण महिते केले व्यक्त उचल जाता स्वपदाते महिपदाते सोडेना पद महिपासून एकदा न सुटते म्हणून असत धरणी काढू जाते तेने माहिती व्यक्त होते उपयस्त गणांचे असे 1 सहस्र 3 शत वनवे केले मही व्यक्त मग सर्वालागे बोले नाथ कोण गंधर्व सांगारे असे विवृत करणे प्रविष्ट होता त्या शिवगणे हा वृत्तांत सकाळ शिवगणे शिवालागे समजला असे 19 शिवाय मात कल्पांत भरला आज्ञापित म्हणे हा कोण आलाय तर शिक्षा त्याचे करारे असे एकता शिववचन आम्ही अष्ट भैरव प्रयाग्न सवे घेऊन शतकोटी गण ग्रामद्वारी पातले ते नाते सपळगणे पाहुणे पुन्हा अष्टसुसांचे संधान पुन्हा कल्पने शतकोटी गण तयाचे येथे खेळविले अष्टभैरव प्रताप तपकणानुकुणी गणिती अस्त्र प्रताप टनक कारण शहराच्या पती श्री योजले असे योजने सहाय्यक मुष्टी शर सोडे झाले जटे मग अष्टस्त्राचे प्रतापटे अंबराते मिरवले ते पाहून रेवणनाथ बसमचुंटे करून निहाते एकदा जीवतीर्ण अष्टस्त्राते मुख्य करून जपिनला असो अष्टास्त्री अस्त्रदास्त्री जाऊने नायशी केली अंबरात जाण परे ते अष्टस्त्री उकलन भैरवा परे पडेले तेने अष्टभैरव झाले जर शिवा लागे सांगते हे महाराज मावर भैरक्षिणी भागाले ते ऐकून शिव चेती सिद्ध गोसत गेला निगोती आव्हान निरोहिणीपती त्रिशूळाती मिरवला चक्र खडक शर सहायक अंकुशाने डमरू देख शंकर नरक पाळ हस्ती एक नंदी वाघ दोर मिरत असे ते पाहून रेवणनाथ चित्ते म्हणे युद्ध कासाया बहुत एकाचे असे
एकाचे असरे प्रतापंत शिवा लागे आकर्षेला तेने करून उमास्वामी विकळ झाला नंदीवरोने धीर न धरवे महिला गुणे उलटवणे पडेला मग ते परम तातडे करून विष्णूचे हे जाणविते कोण परम असेसे ऐकून कमलापती धाविनला हृदय करून यगमूर्ती म्हणे महाराज तपापाते कवन काने शब्दे ते कोपान पेटला येरो म्हणे पंकजाक्ष मी सरस्वती प्राच्या गृही प्रत्यक्ष असता शिवे धाडून यक्ष पुत्र त्याचा मारेला तरी त्या अभिप्राय करून आता घेईन शिवाचा प्राण उपरे संजीवने आश्रय करून बाळ उठवेन तयाचे ना तर रक्षणीय असेला प्राण तरी सप्त बाळे द्या आणून असे नाथ बोले वचन विष्णू त्या ते बोलत असे म्हणे महाराज बाळे सप्त आहेत मज पाचशे जेव दशा व्यक्त तरी सप्त जेव तुम्हा ते स्थगत करतो मी चमक वाता प्रेरक अस्त्र जपणे वात सावध केला शूलपाणी उपरी विभक्त अस्त्र जपणे गण सोडविले सकाळी का मग सकाळ सावध होणे प्रेते नमिते झाले योगपती मग सप्त जेव्हा जीवदशा देवनी हाते बोळविला महाराज व्यान असमुखे जपणे मही उतरला तपोगण शीघ्र विप्रगामी येऊन सरस्वती सांगत असे म्हणे बारे पुत्र कलेवर कीर्ती कुटी मेना समान समग्र ऐसे असता सरस्वती विप्र उखळी पुत्र वाहिला कुटून केला मेना समान मग समग्र भाग दिला आणून मग त्याचे विधान करून सप्तपुतळे बनवले सिद्ध पुतळे झाल्यावर संजीवने प्रयोग अगोदर तिने जीव झाले समग्र जीवदशा प्रगटने प्रगट हट्टे असं करून रुदन करते सप्तैनंदन मग सरस्वती कांदे शिवपण म्हणे पाळण करियाचे मग दादा दिवसा पालखी घालून सप्तपुत्रांचे ठेवले नाम एक सारंगीनाथ द्वितीय कारण जोगीबा नाम ठेवले तृतीय बाळक निजानंद दीनानाथ नयननाथ मिरवला चतुर्थ यदुनाथ नामे पंचम समर्थ षष्ठ निरंजना नामे मिरवला सातवा महापुरुष गैनीनाथ असे सप्तपुरुष जगविख्यात पुढे द्वादश रेवणना ते अनुग्रहित केले की मग त्या सप्तशिषा कारण सिद्ध केले विद्या पण जगी मिळवले सिद्ध म्हणून 84 सिद्धार्थ पै मग ते तैनेचे राहुनी योगपती सेवा घेत असे साता हाती असं रेवणना विटे प्रांती अद्यापर्यंत नांदत असे तरी अशा दोष निवारण कथा ऐकावी कामिकाने या उपरे वट सिद्धनाथाचे कथन स्वीकारावे श्रोत्यांनी पूर्वी सरस्वतीचे उद्देश करून ब्रह्मवीर ग्रहात पडले कचन सर्पिणी मस्तकी अकस्मात येऊन आदळले ते समय मग ते उसवणे आनंद पोटे साठे झाले आपले पोटे परी साठविल्या रेत शेवटी गर्भ वाढे लागला राहिला परी असे कासे समजून झाले अंतर असे की ब्रह्मवीर तक्षकात से प्राप्त झाले ते वेळे झाले परी महासिद्ध उद्राईत अवतार सिद्ध ते नवातील नारायण शुद्ध सिद्धनाथ मिळते म्हणे माय ऐकवचन तो नव्हे तो नवे भोग दुर्बळ वाहन तुझं उदय नारायण आविर्वत्र येतो गे तरी तू ते सांगाय कारण पुढे आहे दुर्घट विघ्न जन्मे जय राजा कारण सर्पसत्र मांडले तरी माय सांग किती बहुफड्यांचा होईला होते ते अवगमने माझे चिते तुझं पाशी पातलं तरी आता गर्भभरणी देहाते माये अच्छा दोन्ही येरे म्हणे कर्णसाने राहुल कोणी महाराजा असे बोलता वागोतर तो समीर देखला वाटत वरती ही जुनार काष्ट पोकर मैवरी मिळत असे ते पाहुणे असे म्हणे माय व तक्षक नंदिनी या वटपग्रात संचरणी प्राण आपला रक्षेप परी असे की अचळ वाज प्रयोगे संचला तर अंबभागे अचळ करून तर वेगे असे ना पुरी चालला जाऊन मग मंडपात भेटून सकाळ ऋषी ते गुप्त तक्षक सुतेचा सकाळ उत्तांत निवेदित तयाते असे साकले वर्तमान ऐकून ऋषी तुपेती मान आपले देही शोध करून अवश्य म्हणते तयाते मग तक्षकात्मज नाम पद्मिनी मंत्र प्रयोगी देते सांडून येरीकडे उभरग गर्भिणी 9 मासाती पुरले तिकडे सर्पसर्प झाले समात इकडे दिवसरा भरले नेमस्त मग प्रकृती अंड होणी उदेत प्रसूत झाली पद्मिनी असा वटपक्ष वटवृक्ष पोखरात अंड राहिले दिवस बहुत आविर्होत्र नारायण त्यात यशो सत्य संचला दिवसेंदिवस अंडात वाढी लागले श्रीवंत ते होता सामर्थ्यवंत भग्न झाले अंड ते मग त्या तळवट पोखरात बारोदन करी अत्यंत निढाळवाणी कोणी त्या ते रक्षणाते नसायचे अट्टहासे करते से रुदन तई पातला सुचे ब्राह्मण गौड जाती अर्थवान वेदभूषणी मिळत असे कोश धर्म दयाचे नाम आचारशील विद्यावन सहा शशी पारंगत पूर्ण चतुर्विद जाणता विठला परिपत्रावळी कारण पाता झाला तटस्थ पत्रे तोडावी हे म्हणे इच्छुन तया नेकटी पातला मनात होता साशंकेत म्हणे बारोदन कोठे होत स्वर्गेचे सुरुवात आधी पाहत बोलते झाले त्या ते म्हणते पोष धर्माचं शेळ आहे का या वटतरुत आहे बाळक तरी त्या माणूसचा तो पाय का दृष्टिगोचर नव्हेचे तरी प्रज्ञावंत ऐकोचन तू ते माणूस घे काढून आपल्या ग्रासीने नेऊन संगोपन करे त्याचे देवी तो बाळ गृही नेता सकळ हरेल व्यर्थ दरिद्रता बाळ नवे प्रतिष्ठिता आयुर्वत्र नारायण तो असे बोलून साचोकार सुरवरी पाठवला एक शरतीने तो तरुवर तो महिवर खंडून पडेला तरुखंड होता त्वरित तो कोश धर्म बाळ देखत बालार्क किरणी तेजाद्भुत नक्षपाती ते लाजवेता बाळ तेजस्वी मनोहर अमरीपाते झाले सुर मग सगळे घेऊन कुसुंभार वर्षता करते भावारते म्हणते महाराज सौभाग्यवंत तू एक आहे शिवमंडळात वट सिद्ध नागेशनाथ तू ते प्राप्त झाला असे ऐसे कोणी कोश धर्म बाळ उचले ते प्रेमे परम आनंदी आपले धाम सेवनी कांते प्रति बोलत असे मग हसून बोले कोश धर्मा म्हणे माना नरेंद्र तमा बाळ कोणाचे ओगमा नेली ते मग सांगा ऐसे म्हणून स्त्रिय भरित बाळ उचलून हृदय लावित मग कोश धर्म सकळ तांत निविधीला कांते ते हृदय कळ टाळीता बाळ पयाने दाटले कुच मंडळ पानो निमाक बाळ मुख कमळ पयध्राग्री तसे मग ते बाळ घोटे तक्षीरा जठाग्नीचा दहा गोबर शांत वणी शांती पर बाळ मिरवे देहस्त मार्जन म्हणणे
मार्जन नावोने घातला पालकाचं नाम ठेवले वटसिद्ध नागनाथ ओव्या मंगले घात असे असं ऐसे सुखासे ते बाळ लोटले दिवस होत सप्तवर्षे कोश सतम बंधना मिरवला या उपरिक एके दिवशी साडून या सोडून या क्षेत्रकासे नागनाथ केव्हा असे भगीरथे ते पाचला टट भरले 2 प्रहर काशी विश्वासाचे समोर बाळ पेडसे मनावर कजवी दुस्तारा तोचे समय अकस्मात येता झाला त्रिसत येताची दृष्टी येता सिद्ध बाळावरी गेले तो बाळ तेजस्वी अर्कणिती घेता स्वर्ग स्वस्त गती बहु मुले बैसवणी पंक्ती लटकीचे अन्न वाढीत असे मुले गड्या गड्या म्हणून घालो म्हणते सेवनी अन्न आता पुढे वाढणे वाढू नको आम्हासे पाहुणे अनुसया सुत पाहुणे म्हणे हासे करीत चित्ती म्हणे लटक्याना ते मुले घालो म्हणते तरी आता आपण संचरण मुला लागे द्यावे अन्न मग प्रत्यक्ष बाळातून धरून तया माझे संचाला बाळ अंगणी उभा राहणे म्हणे अतीत आला तुम्हा कारणे अन्य मागतो उदरा कारणे स्वल्प ते करावे तर ते मुले तीव्रपणे पाठीला म्हणती असे म्हणतात आला असे आता एके दिवशी मुले डावीची चिन्ह श्री नागनाथी पाहून सगळ्या मुलांची इच्छा पाहून वरता झाला होते म्हणे गडे वायता वचन आपण बैसलो सेव अन्न त्यात तिथे आलं जाणं त्याचे दौडू नये की पहा आपले घरी सांगे पिता विन मग कोणी न राहा व्हावा अतिथा पैसाचा आपण विषम आता आला आहे समयाचे तरी अतिथीचे करुणी पूजन पोटवरी घालायन प्रत्यक्षणात करे धरून बाळंगणी बैसवला लटकेची कल्पनेचे करून जेवणात या अतिथी घालताना अस्तपदावरी धरून करते नंगाचे लटके मनाचे करुणे सुमन हार कुंफिला कल्पने करून तो अतिथीचे गळा घालून लटका धोपद ते भावपूर्वक लावून नयन करते ऐके करते पंचप्राण मग सहज दृष्टी ज्ञानपण आरती करते अतिथीचे मग लटकेचे पात्र पुढे ठेवून कल्पन लटके आढळून वाढीती अन्न मग उभयस्त जोडांना प्रार्थना करते अतिथीचे असे आदराचे चांगलपण पाहून यात्रे नंदन चित्ती म्हणे प्रज्ञावंत बाळ सुशील हाया असे चित्ती अवगमन शोधी त्याचा पूर्वजन्म तो अभिरवत नारायण जन्मांसी भासला मग कृपा सिद्धी करून युक्ती देता झाला तयाचे हाती जे वदे वाणी निषेध ते पदार्थ मिरवावे उपरे करणे सांगे माता भोजन घाली सकाळ मुला ते टीव्हीतून सेवी सिद्ध्यांना ते कदा काळी बाळकारे नाता अग्रे त्या वाढीत तरी ते पात्रे मिरवे अद्भुत त्या ज्या पदार्थाचे नाम होत तो पदार्थ मिरवे पात्रावर मग ते अज्ञानपणे साचो कार्य करता भजन ऐसे लोटले बहुदिन नेते खेळ खेळता ते स्वनामानून रात्री नंदन चालता झाला पुसन नाम येरेकडे पंक्ती बेसन भोजन खेळी खेळते आपला गृही जाऊन सेविते काही अकिंचित अन्य ते चाटी बोटे करून अन्न नास्ती विकृते ते येथे चेष्ट इचे समान सर्व पदार्थ षटसान मग ते गृहींचे कदन तुच्छपणे वाटले त्या मग ते तयाचे तात मात्र गृही मला ती पुस्ती यथार्थ तीही व ते प्रांशळता षडस खेळ अन्नाचा म्हणते तुम्ही दारिद्र्यपणे सेविता कदन्न कांजे पाणी आम्ही नित्य सुर नदीवर जाऊन षटसन्न सेवितो तर ते असत्य मानवनी चित्ती गुप्त विषयी धोरणी पाहती सरिता तिरी बैसुनी पंक्ती नागनाथ वाढीत असे मग त्याच्या सगृहाप्रती प्रकट झाले स्वदेही मग कोश धर्माचे हे सुचविती अर्थाने म्हणते विप्रातव नंदन स्वर्ग सरिती निते जाऊन अपार पंक्ती बेसवण षटरासांना वाढीत असे नेनो कैसे करतो गती उकला हात शेवटी ठेविते क्षिती पदार्थ विवरणावाचे पती होता पदार्थ मिरवता असे एकूण कोश धर्म आठवी केले सुरुवांचे वचन की पुढे पावणी सिद्ध कर्म सिद्ध नामे मिरवेला असे कुणा जावणीचे ती म्हणे आश्चर्य दावे का लोकाप्रती असे कोणाचे अक्षते घडून येत नसे की अधिकार कोणी त्याचा बाळ विकारी सती वचन एके दिवशी सुताचा धरून बैसी अंकासने घेऊन या मुखच्या मना आणि कुरवाळे असे वदन म्हणे बारे मुलाकारने भोजन घालीसी तू कैसे असे पुस्तक कोडे करून दाटला संय भरून तातासी म्हणे तुझं भोजन बैसोनी घालतो मी आता अंकी होणे तर का ठेवून एक क्षिती हस्ता ठेवणे पात्र म्हणून प्रत्यक्ष जे पात्र दिसे अन्न कोश धर्म तसे उपरे बहुधा प्रत्यक्ष म्हणे ते पदार्थ दिसेने खाद्य उपजली हे पाहुणे म्हणे आश्चर्य मानले मग मान तू कोणी कोश धर्म म्हणे बाळा होते कैसे कर्म प्रसन्न झाले त्याच्या नाव मजलागी सांगावे या परी म्हणे ताता ऐका आमचे खेळ आले बालक तिने सांगितले कौतुक ते तुझ प्रती सांगतो त्याने माझा हस्त धरून उकाचे कान फुंकून मवळे असं ठेवणे वाढावया लावले ऐसा म्हणून विप्रनेम परम संतोषला दत्ता ते नाम चित्ती म्हणे मार्ग सुगम बाळा लागे लादला तेने करून सकाळ क्षेत्रात कीर्ती वाढली असंभवित महासिद्ध नारायणनाथ कांतिकाने आराधेला मग शतानुश सहस्र पंक्ती षटस्थांनी सेविती सेवने जाते बहुताचे कार्य होते कनक धन वसन पावते ते मग जिकडे तिकडे नागेशी कीर्ती वाणी ती जनप्रसिद्धी पंचविषय संतोषणी सिद्धी इचले काम पडत असे मग अंगी आले शांतपणा ध्याचे गेले अज्ञानपणा एके दिवशी ब्रह्मानंदांना ताता जवळी बैसला ताता सिमने महाराज मम होते पुरे जगाची सौजा तरी कवणे आरती जयाचे काज कवणे आरती पडत असे तातम्य आणि मग दत्तात्रय म्हणे दत्तात्रय देवाचा अवतार भुवा प्राप्तीला भेटणे तुझं लागे पाडसा नागेश म्हणे आता परतो कैसे भेटेल श्रीनंदन हेच मज लागू विनोद निवेदन करी महाराजा या पूर्वले कोशधर्म बाळातयाची भेटी दुर्गम तो एके ठाई नसे नेम अनेक क्षेत्री हिंडत असे कोल्हापूर पांचरेश्वर काशी क्षेत्र मातापूर ऐसी हिंडता अनेक क्षेत्र कोटी पासी पाडसा
परी प्रारब्ध योग्य करुणा भेटत असे दत्तात्रय म्हणे यत्नी केला भेटे लागून आतोडणे बाळका एरेकडे नागनाथ उदय आपले विचारित की ऐसा रवीसनाथवंत निजुष्टनी पावा मग पुसन मातेसे निघता झाला मुनी शोधासे माता पुराणी पांचाळशराशे पाहू पातला कोल्हापुरे क्षत्र कोल्हापुरी संचलन पुस्ता होय जनकारणे तो येथे यात्रे नंदना कोठे ना कोणे ठाई राहत असे ऐसे कोणी लोक असे वेळ लागले तुते म्हणते अवधूत येत असे क्षत्रापती कोणा प्रगट नवेरे कोण्या स्वरूपी येथे येऊन जात आहे भिक्षा मागून ऐसे जनाचे बोलाय कोणी प्रतित्या देत असे केवी दत्त क्षत्र सोडून एकदा पाहिन अन्य ग्राम ऐसे त्या जनाचे बोलाय कोण विचार करी मग्नात तिथे म्हणे करून पकवानी ग्रामात भेटून द्यावा आणि सकाळ क्षत्रा भोजन घालून पाठवावे गृहे गृहे मग तो स्वामी येता भिक्षेशी कोठून अन्न वाढते त्याचे मग सहज स्वकीर्तेचे आपणापासी येईल परिसिद्ध अन्न घेणार नाही भिक्षे लागून याचे ओळखून जाणून कोणा पाय बंधावे तयाचे अनेक माझे विचारून नाम गेला आहे योगद्रम तरी तोही भेटेल कृपे करून नामाभिधान ऐकून आणि मजे गेला सांगून जाणं की सेवी नको उदक सिद्ध कान आणि काते घाली भोजन तुष्ट करी शुधाते ऐसा सांगून गेला माता तो सेविनार नाही सिद्ध नाते ऐसा उपायजन सिद्धार्थ लक्ष्मी देवळी संचला भेटून पुजारी असे ओरी करावे असे मागून घेत ती प्रीतीसी बंदोबस्ती नेटके परी तो पुजारी भक्तिवान अतिथी पूजा करून भक्ती पंत नित्य पंक्ती सही घेऊन भोजनाते सारे तसे आयसे लुटता काही दिवस पाचारोनी पुजारास म्हणे माझ्या हाय मानस ग्राम भोजन द्या घालावे तरी तुम्ही साय होणी माते कटपटे सारायण येतो तो असं बोले त्या ते फार बरे आहे जे आम्ही खटपट करू सगळं परी तुम्हा पासी कोठे अन्न उघेचे तैसे ग्राम भोजन सब सामर्थ्य असावे ना तर म्हणे ऐका वचन सर्व सामूहिक ठेविले करून परे कटपटीच्या अंगावर करा कार्य सिद्ध आहे मग तो अवश्य म्हणून त्या ते बोले आमचे काय जाते पुण्यासाठी धर्म कथे घडून येते आम्हाचे यायचे बोलून नाता ती पुजारी गेला तो काय ती हिरेकडे ओ रे तर काय करी महाराजा कोरडे अन्नाचे घेऊन नामक्षेतीचे ठेवी कर पद्म तो कनकराशी पर्वता समान तया ठाई बैसल्या अशा पर्या पाराशे निर्मिता झाल्या स्वकर्षे घृत स्नेहाने साठवण्याचे ओरी माझी विराजित मग येऊन पुजाराशी सरणे आणेला करे कळवणे ओरी माझी शीघ्रगतीने येऊन सिद्धाश्रम दाविला स्वस्ति भक्ति कथा सार समस्त वर्ष काळे कि मागार सदा परिषद भाविचत षटत्रिशम अध्याय संपूर्ण श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्री नवनाथ भक्ति सार षटत्रिशम अध्याय समाप्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु।